मंडळी नमस्कार. मंडळी, कोल्हापूर म्हटला की विषय हार्ड. तर मंडळी, आज आपल्या या मराठी पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांसोबत आपल्या चावडी संवादाची या युट्यूब चॅनलवरती आपल्या सोबत संवाद करण्यासाठी म्हणून आपल्या याच कोल्हापूरच्या मातीतला रांगडा माणूस, तोच म्हणजे रोशन दादा. तर मंडळी, आज आपल्या या संवादामध्ये आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत ते रोशन भिवाजी भिवंगडे दादा. मूळ मुद्दा असा आहे की या दादांना आज आपण इथे बोलवण्यामागचं कारण आणि त्यातल्या त्यात बाबा खास करून या दादांकडनं आज आपण आपली संपूर्ण माहिती घेण्यामागचं कारण ते म्हणजे जगदंब. बरोबर दादा, आपण त्यामुळेच बहुधा महाराजांची मूर्ती देखील इथं ठेवलेली, बरोबर. तर मंडळी, आज आपल्याला आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून रोशन दादा आपल्याला साऊंड सिस्टीमचा जो व्यवसाय असतो त्याबद्दल व्यवस्थितपणे माहिती देणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्यातले असे अनेक नवनवीन मुलं आहेत की ज्यांना या साऊंड सिस्टीमच्या व्यवसायामध्ये यायचंय, अगर इतरत्र गोष्टी करायच्या तर त्या कशा करायच्या, काय करायच्या, या संपूर्ण गोष्टींबद्दल आज आपल्याला रोशन दादा सविस्तर माहिती देणार आहेत. सो मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या युट्यूब फॅमिलीकडून आणि त्याचबरोबर चावडी संवादाची या आपल्या टीम कडून सगळ्यात पहिल्यांदा रोशन दादांचं स्वागत करूया. रोशन दादा नमस्ते. नमस्ते दादा, मला थोडक्यात जरा तुमच्याबद्दल माहिती द्या. माझं नाव रोशन भिवाजी भिवंगडे, मी मुंबईवाडी गावचा आहे. ह्याच्या साऊंड सिस्टम जे आम्ही करायचे ठरवलं त्यावेळेला मी जॉबला होतो. 2012 साली मी जॉबला गेलो मुंबईला. 12 साली जॉब केला. 2015ला रिटर्न गावी आलो. म्हणजे जॉबचं मला काही जमलं नाही तिथे, की माझ्या माइंड मध्ये होते की आपल्याला स्वतःचा व्यवसाय काहीतरी चालू करायचा आहे. त्या पद्धतीने माझ्या डोक्यात तेच होते की आपण काहीतरी केलं पाहिजे. नोकरी करणे हा आपल्याला जमत नाही. पहिली गोष्ट की कुणाच्या हाताखाली काम करणे. मला स्वतःचा काहीतरी करायचं आहे. या क्षेत्रात कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रात मला शिरायचं. मी गावी आलो. गावी आल्यानंतर साऊंड सिस्टम हे आमच्या गावामध्ये माझ्या चुलत भावाचा साऊंड सिस्टमचा व्यवसाय चालू होता. मी आलो, त्याला भेटलो. भेटल्यानंतर आम्हाला समजलं की बाबा ऑपरेटर कमी पडतोय. म्हणजे जो साऊंड सिस्टम चालवण्यासाठी किंवा समोरच्या प्रेक्षकांना त्यांचे आपले आवडीची गाणी लावण्यासाठी किंवा त्यांना ऑपरेटर कमी नाही आहे ते आपल्याला ती त्यांना कमी पडतायत. त्याने मला सांगितले की असं असं आहे आणि आपल्याला ऑपरेटर एक कोणतरी. मी म्हटलं, अरे दादा, तू दुसरा कशाला बघतोयस? मीच शिकतो ना, मला आवडच आहे, मी शिकतो. म्हणजे घरातल्या बरोबर. म्हटलं बाहेर त्याला पैसे देण्यापेक्षा आपणच हे करूया ना. मग त्या सुरुवातीला आपल्याकडे जे सॉफ्टवेअर लागतं साऊंडसाठी ते त्याच्याकडे उपलब्ध नव्हतं. मग त्यावेळेला आम्ही असं केलं की ठीक आहे, मी थोडेफार पैसे घालतो आणि ते सॉफ्टवेअर आपण घेऊ आणि त्याच्यावर मला आहेच तर आपण चालू करू. त्यावेळेला 2016 साली हे आमचं चालू झालं. अच्छा, म्हणजे तुमचा म्हणजे संपूर्ण प्रवास तिथून चालू झाला. म्हणजे थोडक्यात अशी की एक सुरुवात तुम्ही अशी केली होती की बाबा तुम्ही एखाद्या ठिकाणी कामाला जात होते, त्यानंतर तुमच्या घरामध्ये तुमच्या भावाचीच एक स्वतःची सिस्टीम होती. त्या सिस्टीम वरती तुम्हाला एक, आता कॉमन फॅक्ट आहे, आता घरामध्ये सिस्टीम आहे म्हटल्यानंतर घरातल्या लहान मुलगा जरी झाला, जसं आता तुमचा लहान मुलगा आहे, तर त्याला देखील मी कधी कधी बघतो की बाबा कुठे साऊंड वगैरे तुमचा लावलेला असेल तर तो बसल्या जागेवर असं नाचत बसतो. एक घरातल्या प्रत्येकाला एक बाबा ही प्रेरणा असते की बाबा आपण ही काहीतरी शिकावं, आपण ही काहीतरी करावं. बरोबर. दादा, मला मूळ मुद्दा असा विचारायचा आहे की तुम्ही ज्या वेळेसला तुमची सिस्टीम कुठे लावता, समजा कोणाचं पार्टी फंक्शन असेल, कोणाचं लग्न वगैरे असेल, ज्या ठिकाणी ज्या वेळेसला तुम्ही तुमची सिस्टीम लावता, ती सिस्टीम लावत असताना तुम्हाला जे काही अडथळे येतात, मूळतः मला ते अडथळे नेमके काय काय येतात आणि प्लस त्या अडथळ्यांवर तुम्ही मात कशी करता हे देखील जाणून घ्यायचंय. पहिली गोष्ट, आम्ही ज्या वेळेला साऊंड घेऊन जातो किंवा आमची ऑर्डर बुकिंग झालेली असतील, लग्नाची असेल या पार्टीची असेल, तर तिथं गेल्यानंतर त्या जे आमच्या बरोबर त्यांची डील झालेली असते किंवा जो आमच्या बरोबर जो व्यक्ती असतो तिथं त्यांना आपण पहिला विचारलं जाते की साऊंड हा नेमका कुठे लावा आणि कशा पद्धतीने लावला पाहिजे. म्हणजे त्यांचे जे काही प्रश्न आहेत की बाबा कसं असतं, आज हॉलला लग्न आहे किंवा पार्टी आहे, बरोबर, तर एक हॉलला कसं असतं की हॉलमध्ये लावू देत नाही कारण का आवाज घुमतो आवाज आणि जास्त करून त्रास होण्याची शक्यता असते. मग त्यावेळेला आम्ही विचारलं जाते की काय करणं, कशा पद्धतीने केलं जाईल किंवा काय करावं लागेल इथे.
ओके. त्यांना विचारूनच आम्ही पुढचे पाऊल केले जातात. मग तिथे आलं लाईटचं कनेक्शन. जर आपल्याला लाईटचं कनेक्शन तिथून भेटत नसेल तर आपल्याला जनरेटर लागतो, म्हणजे आपली स्वतःची गाडी मागवा लागते. मग त्यांना ते पहिलं सगळं विचारलं जातं. पार्टी जर आपल्याला सांगत असेल की की आम्हाला जनरेटर लाईन, तुम्हाला लाईटची सोय करून देतोय आम्ही. ओके. तर लाईटची सोय झाली, तिथून कनेक्शन घेण्यापासून ते सिस्टम जोडेपर्यंत, मशीनचा सेटअप लावेपर्यंत प्रॉपर इलेक्ट्रिकल पॉवर पूर्ण येते का, आम्हाला जो व्होल्टेजचा हे आहे तो आम्हाला पूर्णपर्यंत भेटतो का, हे चेक केलं जाते तिथं. ओके. ओके. कसं असतं की 240 व्होल्टेज हा कंपल्सरी एमसीबी मधून आलेला असतो. बरोबर. तिथून शॉर्ट होऊन आपल्याला कमी होतो. बाहेरचे लाईट हे ते हॉलचे असतात किंवा मंडपमध्ये कार्यक्रम असला की ज्या हॉलिजन लावतात त्यावेळेला आपल्याला तो कट होऊन सर्व हे आलेला असतो का, आपल्याला तेवढा येतो का, तेवढा पुरतो का, हे आम्ही ते चेक केलं जातं पहिला सुरुवातीला. ओके. तिथून मशिनरीना पॉवर दिली, चालू केलं, कार्यक्रम चालू झाला, सुरळीत चालू झाला, थोडी गाणी वाजले आणि काय मशीन इलेक्ट्रिकल गोष्टी आहेत, काही मशीनना होऊ शकतं किंवा स्पीकरांना काही पण होऊ शकतं. समजा अचानक काही मशीन उडाली, काहीतरी व्होल्टेज कमी जास्त झाल्यानंतर काहीतरी पार्ट उडतात मशीनचे. बरोबर बरोबर. त्यावेळेला जर असा काही प्रॉब्लेम झाला तर काय करता येतो. आमच्याकडे स्पेअर साठी मशीन असेल तर आपण तिथे हँडल करू शकतो. बरोबर. आज आपल्याकडे 2 बेस 2 टॉप कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असोसिएशनने आम्हाला परवानगी दिलेली आहे. याच्या अगोदर भरपूर 6 बेस लावत होते, 4 बेस लावत होते. कारण आता असोसिएशनने आम्हाला नेम घातलेला आहे की 2 बेस 2 टॉप हा कंपल्सरी केलेला आहे. ओके. मग आता ह्या मशीनसाठी पहिला लागत होत्या, आता तुम्हाला सांगतो 2 मशीनवरती काम चालत होतं. ओके. 2010 पाशी आपल्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2009-10 साऊंड म्हणजे निर्माण झालं इथं. ओके. ओके. त्याच्या अगोदर होतं कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतं. आपल्या ग्रामीण भागामध्ये एवढं जास्त साऊंड म्हणजे काय एवढं लोकांना माहित नव्हतं. म्हणजे आमच्या भागामध्ये 2010ला भरत गिरवडे आणि आपलं ज्योतिबा पाटील हे दोघांनी कोरगडीला आणि आपल्या भागात साऊंड आणला पहिला. अच्छा अच्छा. मी त्यावेळेला लहान होतो, मला वाटतं मी त्या पिरियडमध्ये काहीतरी 8वी-9वीला होतो. ओके. त्याने आणला त्यावेळेला. म्हणजे लोकांना नेमकं काय आहे हे काहीच माहिती नव्हतं, कारण का एकमेकावर अशी त्याला पहिल्यांदा TNT बेस आले आणि टॉप आले. त्या दोन मशीनीवरती चालत होतं. त्यावेळेला आता नवीन जे आलेलं आहे सगळे टेक्नॉलॉजी, म्हणजे पायनर असेल, हे असेल, हे काही नव्हतं. त्यावेळेला DVD असायचे आपल्या सिटीवाल्या, त्याच्यावरती चालायचं. बरोबर बरोबर. मी बहुतांशी मी देखील त्यावेळेसला मी पुण्यामध्ये होतो. आमचं बालपण असं देखील डीजे लोकांना बघण्यात गेलेलं आहे की खास करून ना पुण्यामध्ये ज्या वेळेसला गणपतीची मिरवणूक असते, आता अर्थात तुम्ही कधी ना कधी पुण्यात गेले असाल, पुण्यातली गणपतीची मिरवणूक म्हणजे बघण्यासारखी. कारण असतं की त्या काळामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले नाही तर संपूर्ण भारतामधले भारीतले भारी सगळे डीजे एका मागे एक सगळ्या थप्प्या लावून उभे असतात. आमचं ज्या वेळेसला बालपण होतं त्यावेळेसला आम्ही बघायचो की 16 बेसची थप्पी, 24 बेसची थप्पी. नंतर कालांतराने जसं तुम्ही म्हटलात की बाबा असोसिएशननी ज्या वेळेसला यांच्यावरती बडगा उभारला त्यावेळेसला नंतर मग असं आलं की बाबा 4 बेस 4 टॉप, ते पण बाबा 4 बेस खाली आणि 4 टॉप हँगिंग मध्ये असायचे. असं बरंच आम्ही देखील बघत पुढे आलेलो आहे थोडक्यात. त्यावेळेला जे झालं त्याच्यानंतर ना आता जी टेक्नॉलॉजी वाढली 2 बेस 2 टॉपची, काय त्याला आता मशीन लागतात आम्हाला, कुणाला 4 लागतात, कुणाला 5 लागतात. जसं आज मटेरियल आपण करतोय 2 बेस 2 टॉप मध्ये, तर त्या पद्धतीने पाठीमागे मशीनची रिक्वायरमेंट वाढते. आता कसं आहे आपल्याला 4 मशीनवरती पण साऊंडचं काम करता येतं. आता मोठे मोठे साऊंडवाले आहेत, म्हणजे आमचे दोस्त लोकच आहेत, त्यांचे आम्ही बघतोय. तर एकेकाच्या 8-8, 9-9, 10-10 मशीन आहेत. मग 2 बेस 2 टॉप मध्ये जे टेक्नॉलॉजी आता त्यांनी जे टॉप मध्ये हाय ती साईज आहे 4/8ची आणि 24 आणि बेस 4 फुटाचा. कारण त्याच्यामध्ये जे त्यांनी आत मटेरियल घातलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला पाठीमागे मशीनचा मशीन तेवढी वाढवला. बरोबर आहे बरोबर आहे.
जसं मध्यंतरी तुमचं आणि माझं एकदा तुमच्या घरीच बोलणं झालं होतं, ज्यावेळेस तुम्ही तुमचे साऊंड अनलोड करत होते त्यावेळेसला मी येऊन तुम्हाला विचारलं होतं की दादा तुम्ही साऊंड बिल्ड कसा केलाय. कारण माझ्या अंदाजे माझे एक पुण्यामध्ये मित्र आहेत, नरेश यादव नाव आहे त्यांचं. ते ऍक्च्युली आधी ते पुण्यातल्या शिवाजीनगरच्या पोलीस स्टेशनला राहत होते. मध्यंतरी त्यांचे बाबा रिटायर झाले, त्यावेळेसला ते पिंपळेगुरव इथल्या त्यांच्या घरी राहायला आले. त्यावेळेसला मी त्यांची सिस्टीम बघायला, म्हणजे ऍक्च्युली त्यांनी त्यांची सिस्टीम अपग्रेड केली होती. त्यांनी मला सांगितलं होतं की अरे दादा अमुक अमुक ठिकाणी, म्हणजे शिवाजीनगरचा चतुर्शिंगी जवळचा 7 लव्ह चौक आहे, तिथं पुण्यातलं फर्स्ट टाइम हँगिंग जे साऊंड सिस्टीम म्हणतो ती त्यांनी तिथं लावली होती. आणि ते त्यांनी मला सांगितलं पण होतं, अरे म्हटले तुला काही नवीन बघायचं आहे का? म्हटलं काय? मला म्हटलं हँगिंग सिस्टीम म्हणजे काय तुला माहिती आहे का? म्हटलं आता तुमच्याकडनंच पहिल्यांदा ऐकतोय. मला म्हटले मग तिथं जा, पहिल्यांदा जाऊन बघून ये, आवाज वगैरे सगळा बघून ये, आणि म्हटले तुला जर खरोखर आनंद घ्यायचा आहे त्याचा 100 मीटर लांब उभं राहा आणि मग त्याचा आवाज ऐक. आम्ही अक्षरशः म्हणजे त्यावेळेसला गाडी वगैरे असा काय प्रकार नव्हता. आम्ही आमच्या पिंपळेगुरवच्या राहत्या घरापासून जवळजवळ 22 किलोमीटर सायकलवरती 5-6 जण गेलो होतो ती सिस्टीम बघण्यासाठी. खास सिस्टीम बघितली वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर ज्यावेळेसला रिटर्न येत होतो, एक त्यावेळेसला आवड आणि हुरहुरी अशी एक मनामध्ये वेगळी होती ना की अरे मी आज काहीतरी वेगळं बघितलं. माझ्या इकडच्या मुलांनी आतापर्यंत ते ऐकलं पण नाही आणि त्या सगळ्या गोष्टी मी बघितल्या. एक अशी आमच्यामध्ये उत्सुकता होती त्या काळामध्ये. त्यावेळेसला मी तुम्हाला आय थिंक आपलं बोलणं झालं त्यावेळेस मी तुम्हाला विचारलं होतं की दादा तुम्ही तसं केलंय का? कारण नरेश दादा मला बोलला होता, त्याने ट्विटर साऊंड आणि सिस्टम टोटल सगळं एकत्र केलं होतं. तर तशामध्ये आता आपली काय टेक्नॉलॉजी सध्या आपल्याकडची? कसं आहे आपल्याकडे आता टॉप मध्ये जे मटेरियल आपण घालतोय की HF स्पीकर, आता नवीन आलेला आहे प्रेशर मिड प्रेशराइज, हे आपण घालतोय. तर हे आता टेक्नॉलॉजी वाढली, पहिला हे काही नव्हतं. जे तुम्ही आता म्हणताय पुणे मुंबई या साईडून जे आम्हाला समजलं जाते की असं घातल्यानंतर हे असं वाजतं की असा आवाज जास्त येतो. नवीन टेक्नॉलॉजी तिकडूनच कळते आपल्याला की काय केलं पाहिजे. हँगिंगचं म्हणताय ते आपल्या भागात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे बऱ्यापैकी. आता आमच्या गडिंगला जाजरा तालुक्यामध्ये ठराविक कार्यक्रम होतात, मंडळांचे असेल या राजकीय सभा असतील, त्यावेळेला ते हँगिंगचं वापरलं जातं. म्हणजे नवीन आता जसं आहे टेक्नॉलॉजी वाढली, मोबाईल त्या काळात काय एवढे नव्हते. आता मोबाईलवरती लोकांना हँगिंग म्हणजे लगेच समजतं मुलांना. तुम्ही म्हणताय की हा आमच्याकडे ज्या वेळेला आम्हाला पण मोबाईल नव्हते, आम्ही ज्यावेळेला ह्या क्षेत्रात शिरलो त्यावेळेला आमच्याकडे एवढे टचपॅड मोबाईल होते, नोकियाचे आणि ह्याचे सॅमसंगचे. स्क्रीन आपले डिजिटल आपल्या ह्याचं काहीच नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला एवढं समजत नव्हते की काय नेमकं पुढे काय चालणार आहे. आम्ही ज्यावेळेला कुणाचं तरी साऊंड बघायला जाणार, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला मिरवणूक असतात, ज्याला आम्हाला काय काम नसेल त्यावेळेला आम्ही ते बघायला जातो. मग त्यांनी काय केलंय, कोणत्या पद्धतीने काय केलंय हे आम्हाला त्यावेळेला समजायचं. हा अरे बाबा याने असं केलेलं आहे तर आपल्याला पण हे केलेलं पाहिजे, म्हणजे आपल्या भागात आपण हे नवीन करेन काहीतरी. बरोबर हे असं आहे, असं त्या पद्धतीने आम्ही वाढवत गेलो. म्हणजे आता जे आम्ही तुम्ही म्हटला की आपण भेटल्यानंतर आपण चर्चा केली, बरोबर. हा त्यावेळेला आपण टॉप नवीन आणले होते, त्यावेळेला मटेरियल आपण त्याच्यामध्ये लोड करत होतो, त्यावेळेला आपली चर्चा झाली होती. बरोबर. कसं आहे जर दरवेळेला आपल्याला काही ना काहीतरी मुलांच्या ह्याच्यामध्ये हा दाखवावा लागतो बदल. बरोबर आहे. आता कसं आहे आज हा सीझन संपला आपला की गणपती सीझनला आपल्याला काही ना काहीतरी नवीन दाखवावं लागतं. बरोबर. नवीन मटेरियल काहीतरी थोडं ना थोडं त्याच्यात करायला चेंजेस करायला लागतातच, तर आपल्याला पुढचे ऑर्डर पण भेटतात. बरोबर. जर पहिलाच आपला सेटअप असेल तर मुलांना आता टेक्नॉलॉजी जशी महिन्याला चेंज होत जाते तसं आपल्याला पण बदल करावा लागतो. कारण का आता लहान मूल जरी दुसरी तिसरीचा जरी विचारलं, दुसरी तिसरीचा मुलगा सहसा आम्हाला विचारतो दादा मटेरियल काय काय घातलाय, काय अशी आवड तयार झालेली आहे आता साऊंड. आम्ही प्रत्येक गावामध्ये जातो किंवा कुठेही ऑर्डरला जातो त्यावेळेला लहान मुलं जास्त करून मोठ्यांच्या पेक्षा लहान मुलांची गर्दी जास्त असते तिथं, विचारण्यासाठी आणि बघण्यासाठी काय करतात आणि कोणत्या पद्धतीने. आणि त्यांना जरी आम्ही विचारतो अरे हा कितवीला आहेस, तर हा मी 3रीला आहे 4थीला आहे, मग काय करणार आहेस, काय नाही साऊंड घेणार आहे. अशी म्हणजे मुलांची तेवढी हेच निर्माण झालेली आहे, आवड निर्माण झालेली आहे आता साऊंड चित्र ह्याच्यामध्ये. मग भले ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर अडथळे येतात. साऊंड मध्ये ज्या शो चालू असतो आपला त्याच्यामध्ये अडथळे असे येतात की काय ना काहीतरी पार्ट उडतो. बरोबर. त्यावेळेला काय केलं पाहिजे,
मग त्याच्यासाठी ऑप्शन असतं की आपल्याकडे एक तर स्पेअर मध्ये मशीन पाहिजे, या स्पेअर मध्ये आपल्याकडे स्पीकरचे काय ते पार्ट्स पाहिजे, किंवा ते नसेल तर आपण काय करू शकतो तिथे. तर तुम्हाला एक किस्सा सांगतो की आमचा धनगरवाडा म्हणून इथे आहे, याच्या वजऱ्याच्या नाही सॉरी वजऱ्यातूनच जायला लागतं किंवा बीडी मार्गे आपल्याला जायला लागतं की धनगरवाड्यात. तिथे आमचं एक लग्नाचं काम होतं, वरातीचं काम होतं. त्या गावात लाईट नाहीये, डोंगर भाग सगळा आपल्या त्या भागात असं लाईटचं म्हणजे तुम्हाला कुणाच्या घरात लाईट अशी नव्हती. आपण मेणबत्ती असेल किंवा पहिला दिवा म्हणतात आपल्याकडे, चिमणी चिमणी म्हणत होते मराठी भाषेमध्ये, ती लावून लोक तिथं राहत होते. मग तिथल्याच एका व्यक्तीचं लग्न ठरलं, त्याने आम्हाला ऑर्डर दिली. आम्ही तिथे गेलो आम्हाला सुरुवातीपासून आमचे प्रॉब्लेम चालू झाले. त्या गावात जाण्यासाठी किंवा त्या धनगरवाड्यात जाण्यात रस्ता असा क्लिअरही नव्हता, दगडी होती मोठी. आमची गाडी तिथपर्यंत जाऊ शकत नव्हती. जिथपर्यंत गेली तिथपर्यंत नेली, तिथून आम्हाला ट्रॅक्टर बोलवून घेतलं. ट्रॅक्टरनं आम्ही मटेरियल घेऊन गेलो. घेऊन जाताना आमचं ट्रॅक्टर मधनं आपले मटेरियल गेलो थोडं, बाकी जनरेटर राहिला पाठीमध्ये. तर काय झालं, जनरेटर घेऊन जात असताना जनरेटरच्या पाठीमागच्या टायरला दगड अडकला. अडकल्यानंतर जे हुक असतं जनरेटरचं ते तुटलं. जनरेटर हा असं रिव्हर्स घसारती म्हणजे चाडत लागली होती, घसारतीला लागला. आता म्हटलं हा गेला खाली. नशीब आमचं एवढंच की जसा पुढे दगड लागला होता तसा पाठीमागे पण थोड्या अंतरावर गेल्यानंतर लागला आणि जनरेटर स्टॉप झाला. तो पहिला प्रॉब्लेम आम्हाला सुरुवातच तिथनं आमची सुरुवातच झाली. ते झालं, तिथून गेलो, सगळं झालं, वरती गेलो. आणि त्या टायमिंगला 4 या 5च्या दरम्यान आम्ही पोहोचलो होतो. सेटअप आमचा तयार झाला. ट्रायल घेतली, ट्रायल घ्यायला आम्हाला 7 वाजला, अंधार पूर्ण झाला होता. बरोबर. त्या गावात लाईट नसल्यामुळं कसं आहे, नवीन काहीतरी आलंय. घरं पण लाईट नव्हती, एक 10-15 घरं होती. आणि ते पण कसं, इथे 1-2-3 घरं, एक थोड्या अंतरावरती 2-3 घरं असं होतं. म्हणजे शेत जमिनीसारखी घरं शेतामध्ये बांधलेली असल्यामुळे ते झालं. आम्ही ट्रायल दिला, पण दिल्यानंतर सगळं झालं, ओके झालं. लाईट लागली आमची, साऊंड चालू झाला. थोड्या वेळाने बंद करायला सांगितलं त्याने. मग काय जेवणाचा कार्यक्रम असतो त्यावेळेला आम्हाला जेवायला बोलवलं, जेवलो आम्ही. त्याच्यानंतर जे आम्ही वरातील म्हणजे आपल्याला कसं लागतं, एक साऊंडसाठी ट्रॅक्टर आणि ट्रॉली आणि एक जनरेटरसाठी फक्त सिंगल ट्रॅक्टर लागतं. मग त्यांना ते ट्रॅक्टर उपलब्ध नाही झालं. मग आता उपलब्ध नाही झालं म्हटल्यानंतर काय करायचं, ट्रॅक्टर तर नाहीत. मग साऊंडला जनरेटरसाठी आपल्याला ट्रॅक्टर लागणारच होता. बरोबर. मग ऑप्शन काय करायचं, मग त्यांनी काय केलं होतं, 2 ट्रॅक्टर सांगितली होती. एक वरातीसाठी त्यांची नवरा नवरी बसण्यासाठी, बरोबर, आणि एक आमच्यासाठी, आणि एक लागणार होतं जनरेटरसाठी. त्यांनी मागवलं नाही. मग आम्ही काय म्हणतो, त्यांना नवरा नवरी जे बसलेले होते त्यांना पण त्या ट्रॅक्टरला लाईट पाहिजे होता. मग आम्ही काय म्हणत होतो की आम्ही या साऊंडच्या पाठीमागच जनरेटर जोडूया. बरोबर. पार्टीनं आमचं ऐकलं नाही त्यावेळेला. म्हणजे कसं असतं बघा, पार्टी पण एक वेळेला आमचं ऐकत नाही. आम्हाला अनुभव आलेले असतात, कारण कोण ना कोणतरी हाताची 5 बोटही सारखी नसतात. बरोबर. कोण ना कोणतरी शहाणा असतो आणि तो अडका कोण ना कोणतरी असतो, काय ना काहीतरी. त्यावेळेला आमचं ऐकलं नाही तिने. ठीक आहे म्हटलं, चालेल, तुम्ही म्हणताना याच्यानंतर काय प्रॉब्लेम आला, कुठे काय झालं तर तुमची जबाबदारी, आमच्यावर काही घ्यायचं नाही. आम्ही त्यांनी काय सांगितलं, मला नवरा नवरीच्या पाठीमागे जनरेटर तुम्ही लावा, तेवढा घ्या. म्हटलं दादा, एवढ्या लावल्यानंतर आपल्याला जो वायरेचा डिफरन्स पडणार आहे, ती वायर भरपूर लागते. बरोबर. नाही, ते आम्ही हँडल करतो, आमची माणसं असणार धरायला, आणि तुम्ही चालू करा. ठीक आहे, सुरुवात झाली. थोड्या वेळ एक अर्धा तास झाल्यानंतर काय झालं, साऊंड चालू असतो. पुढचा जो ड्रायव्हर असतो त्याला काय समजत नाही की बाबा पाठीमागून किती अंतर आहे, काय आहे. त्याने काय केलं की ट्रॅक्टर हाय असं त्याने पुढे घेतलं. जो पाठीमागचा ट्रॅक्टर होता त्याने काय करायला पाहिजे, बाबा पुढचं ट्रॅक्टर चाललंय म्हटलं तर आपण पुढे घेतलं पाहिजे. कारण त्याचा काय प्रॉब्लेम झाला की जी नाचायला मुलं होती जे होते ते मध्ये थांबले, त्याने सोडलं नाही ट्रॅक्टर. जसं पुढे गेलं तसं वायरला ताण पडला, जनरेटर पासून वायर निघली. आमची मुलं होती वरती साऊंडच्या वरती, तर एकटा बसला होता ट्रॅक्टरच्या ह्याच्यामध्ये, त्याच्या हातात लाईटचा बोर्ड डायरेक्ट आला. म्हणजे दुखापत वगैरे झाली का त्याला? दुखापत नाही झाली, हातात बोर्ड आला. बोर्ड आल्यानंतर तो जो बसलेला तो घेऊन
खालच्या बाजूला पडला. अरे. नशीब एवढं की तिथं दगड नव्हती, काय नव्हता, गवताचं असं हे होतं असल्यामुळे त्याला काय लागलं नाही. ती गोष्ट तिथे एक झाली. मशिनरीना जेवढ्या मी वायरी बोर्डमध्ये घातल्या होत्या त्या सगळ्या मशिनरी पाठीमागे ओढून आल्या त्या याच्यामध्ये. झालं सगळं झालं. आमची वादावाद झाली तिथं, त्या लोकांच्यावर वादावाद झाली. त्याच्यात पण आणि एक शाणा म्हणाला की नाही आमचा असा आहे तसा आहे, माझ्या मित्राचा आहे, म्हणजे कोण ना कोणतरी सांगतो अनुभव आहे असं झालं तसं. आमचा एक विषय काय होता की ज्यावेळेला आमचा मुलगा बोर्ड घेऊन खाली पडला त्यावेळेला त्याला चुकून करंट बिरंट लागला असतं काय झालं असतं. बरोबर आहे. एका अर्थी असं मला म्हणता येईल की झटकेने नशीब एक चांगलंय की बाबा ते जनरेटर मधनं निघलं. चुकून जर साऊंडच्या इथनं जर वायर निघाली किंवा मधून कट झाली असती तर त्यावेळेसला नाचणारी जेवढी ते सगळीच सगळ्यांना लागला असता. मग तो झाला. दुसरा किस्सा झाला, मशिनरी आम्ही ज्या वेळेला हे झालं ओढून आल्या वायऱ्या त्याच्या जी होती त्याला इसका बसल्यानंतर वायर पण स्विच मधनं निघल्यानंतर त्याच्या पिन असतात त्या खराब झाल्या. बरोबर. मग आता लावायचं कसं, वरात तर रात देऊन थांबले. बरोबर आहे. टायमिंग पण झालेलं नाही बाबा बंद करू शकते किंवा घरापाशी आले असं पण नाही, मध्येच स्टॉप झाले. काय करायचं, तर मग आता विचार केला. सगळ्यांनी भांडणाचा क्रोश वाढला होता, सगळ्यांना शांत केलं. फक्त आम्हाला एक अर्धा तास द्या म्हटलं. अर्ध्या तास आम्हाला काय करता येते बघतो, याच्यावर विचार करतो आम्ही आणि आपण पुढचं हे करू. सुरुवात केली. जिथं काय काय प्रॉब्लेम झाला ते आम्ही साईटला केलं. चालू केल्यानंतर मशीन पहिल्यांदा टॉप चेक केलं, टॉप नाही वाजले. म्हणजे जे आवाजाचं असतं जास्त लोड तो वाजला नाही. मग आता काय करायचं, मग मला भावाने बोलवलं की अरे असं झालं काय करणार. म्हटलं आता काय करता येईल, तर मला तेवढं नॉलेज नव्हतं त्यावेळेला, तुलाच आहे बरोबर तूच विचार कर. म्हटलं नाही बंद, म्हटलं बंद नाही, काय करता येतं का, तर करता येतं. मग काय करू, कर म्हटलं. पार्टीला बोलू, त्यांना सांगू जसं मगाशी वाजत होतं तसं वाजू शकत नाही, हा प्रॉब्लेम झाल्यामुळे जेवढं वाजणार त्याच्यात तुम्हाला समाधान मानायला. बरोबर बरोबर. आम्ही पहिला सुरुवातीलाच सांगितलं होतं की तुम्हाला असं होणार किंवा होऊ शकतं. बरोबर. आणि तसंच झालं. ठीक आहे, मग त्या जे पार्टीचे मेंबर होते त्यांना बोलवलंय. ठीक आहे दादा म्हणाले. त्यांनी पण आम्हाला सांभाळून घेतलं त्यावेळेला की ठीक आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही हे करा. आमच्याकडनं चुकी झाली त्यांनी मान्य केली. आमच्याकडनं चुकी झाली, तुम्ही सांगत होता ते ऐकायला पाहिजे होतं. ठीक आहे झालं, चालू केला. वरचे टॉप जे बंदच होते कारण का मशीन मधून प्रॉब्लेम झाला होता, सेटिंग पूर्ण हल्ली होती. बरोबर. ते काय तिथल्यात आपल्याला करता आलं नसतं, चेक करता आलं नसतं. मग आम्ही काय केलं की जे क्रॉसओव्हर असतो त्या क्रॉसओव्हर मधनं आम्ही बेस मधनं मिड आणि हाईस काढला. जिथे बेस वाजतो त्याच्यामधून पण आम्ही बेस मिड आणि हाईस काढला. आणि त्याच्यावरती वरात चालू केली. वरात त्यांची 6:30 संपली. पहाटे 6:30 झाली होती 10:30. बर. मधल्या तासाभराचा गॅप सोडला. कंटिन्यू त्यांची नाही म्हणा गेलं तर 8 ते 7 तास 7 ते 8 तास कंटिन्यू वाजवून घेतला. ओके. जरी ओके मध्ये साऊंड असता तर ते भरपूर नाचले असते, म्हणजे एन्जॉय करता आला असता. कारण त्यांच्या चुकीमुळे ते तसं झाल्यामुळं असे प्रॉब्लेम येतात मध्ये मध्ये, तर हँडल कसं करता येईल ह्याच्यावर पण सोल्युशन. मग त्यावेळेला मला अनुभव आला की बाबा आता असं झाल्यानंतर काय करता येईल, म्हणजे ती मला शिकवण भेटली भावाकडून. बरोबर. की बाबा असा प्रॉब्लेम आल्यानंतर काय करू शकतो आपण. ओके. किंवा आपल्याला आता मिड पण बेस पण पडलाय तर काय करायला, तर मिड मधनं बेस काढता येतो का. ओके. हे जे अनुभवाला मला त्याच्याकडूनच भेटलं सगळं. म्हणजे जसं आपण म्हणतो की जर समजा एखादा धंदा जर आपल्याला करायचा आहे तर सगळ्यात पहिलं त्या धंद्यामध्ये आपण कर्मचारी म्हणून केलं पाहिजे. आपल्याला त्या धंद्यातलं शहानिशा सगळं माहिती असलं पाहिजे, तर पडण्यात मजा. नाहीतर पहिल्यांदाच आपण साऊंड घेतोय आणि त्या साऊंड क्षेत्रात उतरतो तर तिच्या माहितीच नसेल आपल्याला काय, तर आपण त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही. बरोबर आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीला प्रत्येक वेळेला टेक्निशियन कसा बोलवायचा ते पण आहे. आणि प्रत्येक छोट्या गोष्टीला तो येणार नाही ना. बरोबर. आता जो कार्यक्रम चालू आहे तिथे तरी तो येऊ शकत नाही. रात्रीचा आता आम्हाला त्यावेळेला 11, 11:30 दरम्यान झाला, जरी आम्हा दोघांना काय माहिती नसतं तर तिथून जो टेक्निकल आहे तो येऊ शकला नसता त्या रात्री. बरोबर. कारण ते पूर्ण जंगल भाग आहे. बरोबर. अशा ठिकाणी आपण जातो की त्या ठिकाणी आपल्याला एकदा नेटवर्क नसतं, कुणालाही कॉल करू शकत नाही. अशा एरियामध्ये आपण जातो एक वेळेला. बरोबर. त्यावेळेला मग आपल्याला थोडंफार तरी नॉलेज त्याच्यातलं पाहिजे की आपण काय करू शकतो, अचानक काय झाल्यानंतर काय करू शकतो. बरोबर. ज्याला आपण इंडियन जुगाड म्हणतो. हो. तर दादा मला आता तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही जे साऊंड सिस्टीम आता ऑपरेटिंग करताय तर यामध्ये तुम्ही सॉफ्टवेअर कुठलं वापरता.
आपल्याकडे कसं आहे, पहिला आमच्याकडे लॅपटॉप होतं. लॅपटॉपमधून आम्ही आता टेक्नॉलॉजी चेंज झाली तसं आम्ही डेनॉल घेतला. डेनॉल नंतर आपण आता प्लेयर्स म्हणून आलेलं आहे, म्हणजे पायोनर म्हटलं जातं. ते पायोनर ते आपण ऑपरेट केलं होतं. त्याच्यासाठी आपल्याकडे ऑपरेटर असतो. ऍक्च्युली मीच स्वतः ऑपरेटर होतो. सुरुवातीला ज्यावेळेला साऊंड चालू झाला, ऍक्च्युली मी सांगतो की मी 2010 पासून मित्रांच्या बरोबर पार्टनरशिप मध्ये होतो. ओके ओके. नाव काय त्यांचं तसं? सागर भिंगडे, परत प्रशांत चौगले, हे दोघे म्हणजे आम्ही 3 जण. ओके ओके. त्यांच्या पार्टनरशिप मध्ये होतो. तिथून हळूहळू त्यांना इंटरेस्ट कमी झाला. त्यांचे काहीतरी तांत्रिक अडचण होती आणि काय प्रॉब्लेम्स होते. त्याच्यामुळे ते त्यातून बाहेर पडले. ओके ओके. बाहेर पडल्यानंतर ठीक आहे म्हणलं. मग मीच माझ्या भावांना विचारलं, म्हणजे जे सागर भिंगडे त्यांना, की असंच आहे दादा, मी चालू करतो. ओके. की आपण आता हे केलेलं बंद केलंय, कारण आपल्याला आवड आहे, मी चालू करतो. बोलला ठीक आहे चालू कर, मी सपोर्टला आहे. ओके ओके. त्यावेळेला त्याने बोलल्यानंतर मी स्वतः परत नंतर चालू केलं. म्हणजे 1-2 वर्षाचा गॅप पडला आमचा. सगळं बंद झाल्यानंतर परत चालू केलं. सुरुवातीला ज्यावेळेला मी मटेरियल घेतलं त्यावेळेला सेकंड मध्ये घेतलं, कारण का आपल्याकडे तेवढी पैशाचे प्रॉब्लेम होतेच. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे पूर्ण नवीन सेटअप करायचा म्हटलं तर आपल्याकडे सुरुवातीला नाही म्हणायला तर 4 ते 5 लाख रुपये लागतात. बरोबर आहे बरोबर. रक्कम जसं आपण मटेरियल घेईल तसं आहे, भरपूर 10-12 लाखापर्यंत पण मटेरियल येतं. सुरुवातीला मग ठीक आहे, मग आपण 1-2.5 लाखापर्यंत मटेरियल आपण घेतलं चालू केलं. त्यावेळेला पण मला खूप अडचणी आल्या. ते मटेरियल घेतलं होतं ते बरेच दिवस ठेवून असल्यामुळे त्याला ते प्रॉब्लेम येत गेले. स्पीकर उडणे, एचएफचं कॉईल जाणे, मशीनला काहीतरी प्रॉब्लेम येणे. मी त्याच्यावर विचार केला की अरे आता काय नेमकं काय झालेलं आहे. असंच असताना एक माझ्या मित्रांना बोलवून घेतलं, हे असं सारखं प्रॉब्लेम व्हायला लागले, काय करता येईल. तर बोलला की थोड्याने पैसे जाऊन देत, सगळं चेंज करूया मधलं, आतलं वायरिंग बिरिंग असेल किंवा काय असेल ते चेंज करून घेऊ आणि हे करू. त्याच्यानंतर जसं आम्ही केलं, म्हणजे माझ्या मित्राचं ऐकलं, म्हणजे म्हणण्याचं की गुरुच म्हणायचं लागेल. जो आपल्याला माहिती देणार तो गुरुच आहे. बरोबर आहे बरोबर आहे. त्याला विसरून चालणार नाही कधी. बरोबर आहे. त्याने मला सगळी त्याच्यातली माहिती दिली की कसं केलं, कारण का जी आम्ही वापरत होतो ती ओल्ड मॉडेल होतं, म्हणजे जे ओल्ड व्हर्जन होते सगळे तुम्ही वापरत. आता जे नवीन आम्ही घेतलं ते नवीन होतं. त्याच्यातलं थोडंफार आपल्याला माहिती नव्हतं, थोडंफार माहिती होतं. ओके ओके. केलं, सगळं झालं. आतमध्ये त्याने करून दिलं आम्हाला सगळं. त्याच्यानंतर ना थोडंफार काही आम्हाला त्या 2 वर्षामध्ये कोणतीही आम्हाला प्रॉब्लेम नाही आले. ओके. सेटअप पूर्ण वाजायला लागला, कधी काय उडले नाही काय नाही. ओके. मध्ये मध्ये काही कसा इलेक्ट्रिकल वस्तू आहे थोड्याफार दिवसांनी होतेच, काय ना काहीतरी होतं. कारण जे पहिलं जे सुरुवातीला प्रॉब्लेम आले ते कधीच नाही आले. ओके ओके. मध्ये मध्ये आले का नाही, एवढे नाही आले. म्हणजे अचानकच बंद पडणे किंवा 1 वाजायला 1 चालू आहे 1 बंद आहे असं काही नाही. आता ओके एकदम मस्त छान हे होतं चालू होतं. रोशन दादा, मला तुम्हाला आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की डीजे सिस्टीम किंवा जे आपण जसं आता तुम्ही मला बोललात की मुंबई पुण्यावरनं जे तंत्रज्ञान आहे ते हळूहळू करून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात येत आहे आणि त्यानंतर आपल्या भागामध्ये येत आहे. तर मला हे विचारायचं आहे की या डीजे सिस्टमचा जो हा बिझनेस आहे यामध्ये जसं आधुनिकरण होत आहे हे चांगलं की वाईट? कारण जसं आपलं आधी बोलणं झालं, तुम्ही मला बोललात की आपली सुरुवात जी झाली होती ही सीडीवरनं झाली होती. त्यावेळेस लोक सीडी प्लेअर लावायचे आणि त्यानंतर तुम्ही बोललात लॅपटॉप वरती आलात आणि आता डायरेक्टली सिस्टीम वरती आलात. तर हा चेंजेस झालेला तुम्हाला योग्य वाटतो की ती जुनी सिस्टीमच चांगली होती? कसं आहे, आता युग आपलं चेंज होत चाललेलं आहे. बरोबर आहे. पहिले कसं होतं की साऊंड म्हणजे काय हे कुणाला माहिती नव्हतं. आता लहान, मी मगाशी तुम्हाला बोललो की लहान 2री-3रीचा मुलगा सगळं सांगताय आम्हाला की असं आहे तसं आहे, ही मशीन आहे किंवा हा साऊंड मध्ये काय काय घातला तुम्ही. म्हणजे त्यांना या टेक्नॉलॉजी म्हणजे मोबाईलच्या द्वारे सगळी माहिती भेटते. बरोबर आहे बरोबर. मग कसं आहे, टेक्नॉलॉजी जशी चेंज होईल तसं आपल्याला पण चेंज होत केलं पाहिजे. बरोबर आहे बरोबर. पहिला लोक कसं होतं की लोकांना सीडी जे म्हणजे सीडीवर जे चालवत होतं, हा मी असं पण म्हणेन की टेक्नॉलॉजी जी चेंज झाली पाठिंबाच्या लोकांना पण फटका बसला. बरोबर आहे ना. म्हणजे जे कॅसेटची दुकान होती, सीडी प्लेअर, डीव्हीडी म्हणतात आपण, त्याचा व्यवसाय त्यांचा बंद झाला. बरोबर आहे.
बरोबर. म्हणजे त्यांच्यामुळे आमच्यामुळे त्यांचा धंदा चालत होता किंवा लोकांना डीव्हीडीमुळे घरात पिक्चर बघायला भेटत होते. मोबाईलमुळे सगळं चेंज झाल्यामुळे ते डीव्हीडीचं त्यांचं पण नुकसान झालं. बरोबर. असं व्हायला नको पाहिजे होतं, कारण का शेवट व्यवसाय होता, पोट पालण्याचा हे होता. डीव्हीडी पण बंद झाले आपल्या, अक्षरशः आता डीव्हीडी बघायला भेटत नाही. बरोबर. मी माझी एक स्वतःचा अनुभव सांगतो या बाबतीत. ज्या वेळेसला आपण एखाद्या डीजे सिस्टम एखादी बघायला जायचो, आता आमचं बालपण सांगतो मी देखील, ते बालपण तुमचं देखील असणार आहे की बाबा आपण ज्या वेळेसला एखाद्या डीजे कडे जायचो त्याची सिस्टम बघण्यासाठी, मेन थिंग अशी आहे ना की मिरवणुकीमध्ये वरातीमध्ये जे टाईट असतात खाऊन तेच फक्त समोर नाचत असतात. आणि आपल्यासारखे जे हौशी असतात ना की बाबा सिस्टीम काय, ते लोक सगळ्या डीजेच्या अवतीभोवती असे रिंगण घालून बसलेले असतात. का तर यासाठी नाही की बाबा त्यांनी काय काय वायरी लावल्यात, तो हात कुठं लावतोय, काय करतोय, आपलं सगळं लक्ष तिथं. आणि त्यातल्या त्यात खास करून आमचं म्हणजे मी ज्या वेळेसला सिस्टम बघायला जायचो त्यावेळेसला माझं आकर्षण कुठं होतं माहितीये का, की तो डीजेचे अल्बम घेऊन येतो ना की त्या अल्बम मध्ये असतं काय नेमकं. मग नंतर कळलं की अरे हे असं नाही का चेन उघडली की अशा सगळ्या सीड्या ठेवलेल्या असतात. मग लक्षात आलं अरे बापरे एवढा मोठा तो सीड्याच घेऊन बसतो. मग आम्ही परत विचार करायचो अरे मग एवढ्या सीड्या आहेत. मग त्याला आम्ही कधी कधी विचारायचो दादा ऐक ना, हा एका सीडीत एक गाणं आहे का रे. मग तो त्यावेळेसला म्हणायचा अरे मी सगळी गाणी ऐकून ठेवलेली आहेत, मला माहितीये एका सीडीमध्ये 50 गाणी आहेत, तर ते कुठलं गाणं कधी लावायचं हे मला माहिती, हे माझं नॉलेज त्यामध्ये. मग त्यावेळेसला आम्हाला कळायचं अरे डीजे म्हणजे बाबा लय मोठं डोकं लावायची गोष्ट. आणि जसं आता आपण म्हणतोय की बाबा आधुनिकरण झालं, खरं सांगू का मी आता मध्यंतरी एक इंस्टाग्राम वरती एक छोटी रील आली होती. सिंपल त्या माणसाने एक सरळ वाक्य लिहिलं होतं की एक छोटासा पेनड्राईव्ह वाला संपूर्ण सीडी प्लेअर आणि डीव्हीडी प्लेअर सगळे बंद करून गेला. आणि खरी गोष्ट आहे ती, खरी गोष्ट आहे ती. दादा मला तुम्हाला हे विचारायचं आहे की जे नवीन ट्रॅक्स वगैरे येतात किंवा नवीन जी संगीत शैली येते तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे. आणि त्यातल्या त्यात मी आणखी एका प्रश्नाचं तुम्हाला एक माझ्याकडनं सांगतो, आपली जी स्क्रिप्ट आहे त्यामधनं आहे पण एक एक्स्ट्राचं विचारतो. सध्याच्या घडीला असा कुठला ट्रॅक आहे जो सगळ्यात जास्त चालू आहे आपल्याकडे आता? तसं म्हणला तर चांबडी चांबडी बरोबर बरोबर, तो जो निघलेला आहे. ओके ओके. तो एक आपल्याकडे भरपूर म्हणजे ट्रॅक चालू आहे. ओके ओके. म्हणजे सगळ्यांना लहान मुलांपासून ते मोठ्यांच्या पर्यंत सगळ्यांना डोलवायला लावणारा, अंगात असे शहारे आणणारा असा ट्रॅक आहे तो. बरोबर बरोबर. खूप चाललेला आहे तो. म्हणजे मराठी वाजलाच पाहिजे. ओके ओके ओके. आणि जसं की आता तुम्ही इतरत्र ठिकाणी तुमचे सिस्टीम घेऊन जाता, लग्न असू दे, समारंभ असू दे, एखाद्याची वरात असू दे, तर अशा वेळेसला तुम्ही एखादा चाहता, जसं की ते काय काय लोक असतात ना का मिरवणुकीत नाचणारे की जे लोक अर्ध नाच गाणं सोडून मागे येऊन डीजेला खुनवून सांगतात वन्स मोर किंवा हे गाणं वाजव ते गाणं वाजव. मग अशा वेळेस डोकेदुखी तुमची काय होती नेमके? कसं असतं, आता मी स्वतः ऑपरेटर होतो म्हणून म्हणजे अनुभव सांगतो सगळे. कसं आहे, ऑपरेटरला जे म्हणजे जी मुलं नाचत असतात त्यांना जे गाणं लागत असतं त्याच्यातला एकटा त्यांच्या ग्रुप मधला येऊन सांगतो की अरे दादा हे गाणं लाव. ठीक आहे, आपण ऐकलं पण पाहिजे. बरोबर आहे बरोबर. कारण का त्यांच्या मनाविरुद्ध वागून आपल्याला चालत नाही. बरोबर आहे बरोबर आहे. आणि याच्यात काय होतं, जी नाचत असतात ती नाचतच असतात, बाहेर जी उभारलेलं असतात त्यांचं काय होतं, मग एकटा सांगायला लागला ना बाहेरची पण चार चौक येतात, अरे ते गाणं लाव हे गाणं लाव असं. मग ते माइंड एकदा डिस्टर्ब झालं ना तर ऑपरेटिंगला मन लागत नाही. बरोबर आहे बरोबर. जी ट्रॅक आपल्याला सोडायची ती ट्रॅक कसं आहे, जर ऑपरेटरला स्वतःला जर त्याच्यामध्ये हे झालं म्हणजे काय म्हणतात, जर ते समोरच्याला नाचवायचं आहे तर आपण स्वतः नाचलं पाहिजे. बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे आपल्या अंगात जी कला आहे आपल्याला पहिल्यांदा लोकांना दाखवली पाहिजे, त्यानंतर तुम्ही तुमच्या कला. आपल्याला जर बाबा आपल्याला जर ताल येतोय तर समोरचा तालावर त्या तालावर नाचला पाहिजे. बरोबर आहे बरोबर आहे. मग ऑपरेटरचं हे असतं की आपण ज्यावेळेला लावत असतो तर समोरचा नाही, तर आपण पहिल्यांदा आपल्या अंगात ताल आला पाहिजे. बरोबर. तर आपण समोरच्याला नाचवू शकतो. बरोबर आहे बरोबर आहे. खरी गोष्ट. मग इथनं सुरुवात होते. आपण जे सॉन्ग सोडणार आहे त्याच्यावरती नाचल का, हे गाणं लावल्यानंतर हा डान्स करतील का, हे विचार माइंड मध्ये आले पाहिजेत. आणि ते क्षणात
त्याचा विचार करून ते गाणं प्ले झालं पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे जसं आम्ही जुन्या काळामध्ये बघायचो की बाबा गाणं चालवतो असताना हे गाणं कमी करणं ते गाणं वाढवणं, ते तेवढं बाबा एक लगेच कळलं पाहिजे आणि मॅचिंग झालं पाहिजे. जरा त्याच्यामध्ये थोडासा जरी गॅप पडला तर जी समोर नाचणारी मुलं आहेत ते डिस्टर्ब होतात. त्याच्यामुळे ती डिस्टर्ब झाली की मग ते आपल्याला डिस्टर्ब करतात. बरोबर आहे, बरोबर आहे. ती गोष्ट हे गाणं लाव, मग ते गाणं लाव. मग आपले कसं असतं, ठीक आहे त्यांचं पण ऐकायचं, कारण थोड्या प्रमाणात ऐकायचं. एका दुसरं गाणं त्यांचं आवडीचं पण सोडायचं. कारण आपल्याला जी ताल आहे, आपली जी सुरुवात आपल्या लयामध्ये चालत राहायचं. ओके ओके. तर समोरचा पुढचा व्यवस्थित नाचणार आणि तेच हे बनणार आहे. ओके ओके. एकदा आपण डिस्टर्ब झालो की ते सुरळीत नाही झालं, मग सगळे डिस्टर्ब होतात, मग तो कार्यक्रमच फ्लॉप जातो. ओके, असं आहे. आता रोशन दादा, मला तुम्ही हे सांगा की तुमचा हा जो डीजे व्यवसाय आहे, आता जसं आतापर्यंत आपण बोललो की बाबा तुम्ही डीजे व्यवसाय कधीपासून सुरू केला, त्यानंतर तुम्ही यातले अडथळे देखील आम्हाला सांगितले. आता तुम्ही मला ही गोष्ट सांगा की या डीजे व्यवसायामध्ये तुमचा आवडणारा भाग कुठला? आवडणारा म्हणजे कसं आहे, स्वतः एक तर मालक व्हायचं होतं. बरोबर, हे प्रत्येकाची इच्छा असते. बरोबर बरोबर. साऊंड मध्ये आता टेक्नॉलॉजी भरपूर आहेत. बरोबर आहे. त्यांनी जे नवीन आणलं की आपल्याला आणायला लागतं. हा, जर कसं आहे, साऊंड लोकांचे जे कार्यक्रम होणार आहेत, ह्या साऊंडमुळे जे लोकांचे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला एक आनंद देण्याचं काम करतो आपण. बरोबर. त्यांचा आनंद तो आपला आनंद. बरोबर. याच्यात आपल्याला म्हणजे मला तरी वाटतं की कसं असतं, एक गरीब लोक आहेत त्यांना तिथं समजा कार्यक्रमासाठी बँजो असेल किंवा बँड असेल, यांची किमती भरपूर आहेत. बरोबर आहे, बरोबर. आपण तिथं जरी साधं 2 बॉक्स लावलं तर त्यांच्या घरातलं वातावरण जे असतं खेळतं राहतं ते आपल्याला भारावून जाणाऱ्यासारखं असतं. त्याच्यामुळे ती आवड आम्हाला निर्माण झालेली. अच्छा अच्छा अच्छा. असं आहे. दादा मला सांगा, आपण जसं तुम्ही मगाशी मला धनगरवाडी गावाचा किस्सा सांगितला, धनगरवाडी, तर त्याचप्रमाणे वेगळी अशी काही आपल्याला या व्यवसायामध्ये आव्हानं असतात का? खूप असे आव्हानं असतात आणि भरपूर ठिकाणी आम्हाला आलेले अनुभव आहेत. म्हणजे आपण सगळं कार्यक्रम झाल्यानंतर सुरुवातीला फ्रेश असतो, सगळं आपण सेटअप पिटअप सगळं तयार होतो आपला. संध्याकाळी ज्या वेळेला आपला सेटअप म्हणजे कार्यक्रम संपतो त्यावेळेला मुलांची अवस्था अशी नसते की बाबा फ्रेश मध्ये काम करणं. बरोबर बरोबर. ज्यावेळेला मटेरियल उचलणं, उतरणं, गाडीमध्ये ठेवणं किंवा सेटअप पूर्ण काढण्यापासून मग कुणाला काहीतरी दुखापत होणे, म्हणजे जे अंगात आळस झालेला असतो, तयार झालेला असतो, त्याच्यामुळे नुकसान होतात. म्हणजे कसं, आता कार्यक्रम जरी आपला 7 ला संध्याकाळी चालू झाला तो रात्री 12-1 संपतो. 12-1 संपला की असं नाही की तिथल्या तिथंच आपण हे होणार आहे, आम्हाला घरी यायला 4 वाजतात किंवा 5 वाजतात किंवा असं टायमिंग हे होतं. मग त्यावेळेला मुलांना झोप पूर्ण नसते, कंटिन्यू कामं चालू झाली की मुलांना झोप पूर्ण होत नाही. बरोबर. त्यावेळेला अडचण अशी येतात. एक तुम्हाला किस्सा सांगतो अनेक, की आम्ही गेलो होतो नेसरी चंदगड त्या साईडला. तिथे एक प्रॉब्लेम असा आला की वरात झाली, सगळं मटेरियल आम्ही ठेवलं, लाईट शो सगळं काढून सगळं आम्ही गाडीमध्ये मटेरियल भरलं आणि जेवण्यासाठी गेलो. जेवून आलो, जेवून आल्यानंतर जनरेटर जोडलं. फक्त आमचं एवढं झालं की जनरेटरला हुक लावला, लावल्यानंतर दोरी बांधायला पाहिजे होती एक्स्ट्रा मोशन, म्हणजे काय होणे म्हणून आम्ही ती बांधली नाही. कारण का आम्हाला जनरेटर तिथल्या तिथंच सोडायचा होता, थोड्या अंतरावरती 1-2-3 किलोमीटर ती सोडायचा होता. तिथून निघाल्यानंतर आपल्याकडे बारके छोटे छोटे आता रस्त्याला स्पीड ब्रेकर घालतात, बरोबर, ते घातलेली होती. गाडी डाऊनला होती, स्पीड मध्ये आली. आल्यानंतर तिथं पण तोच सीन झाला की रॉड निघला जनरेटरचा. जनरेटर रॉड निघल्यानंतर जनरेटर निघला आणि आमची गाडी पुढे, आम्हाला काय पाठीमागचं एवढं लक्षात नाही आलं की निघल्याने जनरेटर. नंतर भावानेच असं आरशामध्ये बघितल्यावर ते जनरेटर एका साईडने येताला, म्हणजे गाडीच्या आउट साईडला जास्त गेलेलं दिसलं. मग अरे म्हणाला जनरेटर निघाले आणि साईडला गेले. आम्ही गाडी थांबवपर्यंत जनरेटर असं क्रॉस एका सारणीत क्रॉस झालं. नशीब आमचं एवढं चांगलं की ते झाडाच्या बुंदक्याला असं जाऊन तटलं, क्रॉस झालं. नाहीतर जे झाड नसतं ना तर पूर्ण पलटी खाल्ला असतं.
बरं, दुसरी गोष्ट अशी आहे, जर समजा झाड नसतं आणि जसं तुम्ही बोललात की जनरेटरची जी गाडी आहे ती हुक्कातनं बाजूला निघून तुमच्या गाडीच्या मागे होती, जर समजा त्यावेळेसला फक्त रस्त्याला तुमचीच गाडी अडता म्हणून जर आली असती, गाडीमध्ये बसलेल्यांचे पण जीव येत नव्हते. म्हणजे एक छोटीशी आपण एक भूल म्हणतो ना आपण, छोटीशी आपली, ते आपल्याला कितीला पडली असते. आम्हाला तिथं अनुभवायला भेटलं की नेक्स्ट टाइम असं झालं नाही पाहिजे, भले 10 मिनिटं लेट होऊन देत, कारण प्रॉपर आपण सगळं झालं पाहिजे आपलं. बरोबर बरोबर. म्हणजे ह्या ज्या एक म्हणतो ना आपण, एक छोटे छोटे हे असे आपले सेफ्टी प्रिकॉशन आहेत जे आपण घेतले पाहिजेत खरोखर. बरोबर बरोबर बरोबर. तिथून आम्हाला ते जनरेटर ट्रॅक्टरनं त्यावेळेला मग सगळ्यांना बोलवून ट्रॅक्टर बोलवायला लागलं, गाडी बोलवायला लागली, मग तिथून वरती काढलं. आणि मग असे भरपूर असे आहेत, आपण जर सांगत बसलो तर आपल्याला सपायचं नाही, एवढेच अनुभव भरपूर आहेत तुमच्याकडे थोडक्यात बोलायचं असं. ओके ओके. रोशन दादा, आपल्या या डीजे व्यवसायामध्ये सध्या स्पर्धा कितपत आहे, आणि दुसरं म्हणजे तुम्ही स्वतःला किंवा तुमच्या व्यवसायाला, तुमचा हा जो जगदंब साऊंड सिस्टीम आहे, तुम्ही याला इतरांपासून वेगळं कसं ठेवता? आता कॉम्पिटिशन आपण म्हटलं तर मार्केटमध्ये तर खूप चालू आहे. बरोबर. कसं आहे, साऊंड पहिला जास्त नव्हते, त्यावेळेला मार्केट होतं. आता प्रत्येक गावात नाही म्हणायला गेलं तर एक दोन साऊंड आहेत. ओके. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघायला गेला तर आपल्या गडिंगलज आणि उत्तूर आणि आजरा ह्या ह्याच्यात बघायला गेला तर नाही म्हणायला गेलं तर आपल्या ह्याच्यामध्ये 60 ते 70 साऊंड असते. काय आपण? बापरे. आता लोकांना कसं झालंय की कुणाचा जास्त वाचतो, कोण क्लिअरिटी देतो, याच्यावरती भर दिलं जातं जास्त. ओके ओके. त्या पद्धतीने आपण त्याच्यात इन्व्हॉल्व झालेलं पाहिजे. ओके ओके. तेवढाच आवाज जास्त, क्लिअरिटी पण पाहिजे आणि वाजला पण पाहिजे. ओके ओके ओके. हे दरवेळेला आपल्याला हे लक्षात ठेवावं लागतं. ओके ओके. दादा, मार्केटिंग आणि ब्रँडिंग हा जो विषय आपण घेतो, आता जसं की इतर व्यवसाय असतात की बाबा इतर व्यवसाय, समजा उदाहरणार्थ एखाद्याचा शॉपिंग मॉल असेल, एखाद्याचं सर्व्हिस सेंटर असेल, किंवा कोणी काहीतरी प्रिंटिंगचा वगैरे व्यवसाय चालू केलाय, तर तो माणूस जसं स्वतःची मार्केटिंग ब्रँडिंग करायला त्याचे पॅम्पलेट्स वगैरे काढतो, पेपरात ऍड देतो, बॅनर वगैरे देतो. आता ह्या गोष्टी काय आपल्याला जमत नाहीत, तर आपले जे डीजे व्यावसायिक जे आहेत, साऊंड सिस्टीम वाले जे व्यावसायिक आहेत, तर हे लोक स्वतःची मार्केटिंग आणि ब्रँडिंग कसे करतात? जसं की मी तुम्हालाच विचारतो की बाबा तुम्ही स्वतःची मार्केटिंग ब्रँडिंग कशी करता नेमकं? पहिली गोष्ट, साऊंडचे आपले व्हिजिटिंग कार्ड काढलेले असतात. बरोबर. त्याच्यानंतर आता आपली इंटरनेट सेवा आहेच आपल्याकडे, युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे. आम्ही ज्या वेळेला सुरुवातीला साऊंड भरण्यापासून सेटअप तयार होईपर्यंत आणि काढण्यापर्यंत आणि काम चालू होईपर्यंत, रोड शो असेल किंवा स्टँडिंग असेल, त्याचे व्हिडिओ तयार केले जातात. ओके ओके. व्हिडिओ तो ह्या बाकीच्या माध्यम जे आहेत, फेसबुक, इंस्टा, सोशल मीडियावरती ते आपण टाकलं जातं. ओके ओके. आमचे साऊंडचा ग्रुप आहे, त्यांना प्रत्येक गावामधल्या मेंबरांना ऍड केलं जातं, त्यांना ते व्हिडिओ टाकले जातात त्या ग्रुपवरती. ते व्हायरल होतात. त्याच्यामुळे लोकांना की समजते की आज मुंबई गावामध्ये काही ना काहीतरी आहे, आपल्याला तिथून भेटेल. मग तो नंबर मित्रांच्याकडे घेतला जातात. ती गोष्ट. त्याच्यानंतर आपण दरवेळेला बॅनर म्हणजे डिजिटल बॅनर लावतो, ज्याला सीझन चालू होतो त्यावेळेला जाहिरात म्हणून आपण एक लावतो. किंवा बाकी गावातील यात्रा असतात किंवा मंडळाची काहीतरी कामं असतात, त्याला ते कार्यक्रम ठेवतात, त्याला पॅम्पलेट छापतात. त्यावेळेला मग आपली ऍडव्हर्टाईज देणे त्यांच्याकडे, त्या कसं त्या पॅम्पलेट मार्फत त्यांची ऍडव्हर्टाईज पण होते आणि आपली पण होते. मग ते काय पॅम्पलेटचा खर्च असेल तर थोडंफार आम्ही त्याच्या म्हणजे आमची ऍडव्हर्टाईज म्हणून देतो. याच्यातून आम्ही म्हणजे आमचा व्यवसायाला प्राधान्य देतोय आपण. ओके ओके. म्हणजे त्यातून बऱ्यापैकी आपल्याला मार्केटिंग होतं. आणि कसं आहे, पहिल्यांदा क्लिअरिटी दिली, साऊंड वाजला की याच्यातून लोकांच्या चर्चा होते की बाबा हा साऊंड वाजतो, की जगदंब साऊंड वाजतो. ही 4 चौघांच्या तोंडातून गेल्यानंतर याचा जो प्रचार होतो त्याच्यामध्ये पण आपल्याला फायदा होतो. ओके ओके. आता आपण ज्या वेळेला गणपतीच्या मिरवणुकीना जिथे जिथे काम करतो, शहरा ठिकाणी काम करतो, शहरात जर वाजला तर ते आपल्याला समजते की बाबा तिथून आपल्याकडे ऑर्डर यायला चालू झाले. ओके ओके ओके. दादा, आता मला तुम्हाला हा प्रश्न विचारतो, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, कारण माझे बरेचसे असे मित्रमंडळी आहेत, पुणे, मुंबई किंवा इतरत्र महाराष्ट्रभर माझे बरेचसे असे मित्रमंडळी आहेत.
कसं असं माहितीये का, मी ज्या वेळेसला हा पॉडकास्ट चालू करणार होतो, सावडी संवादाची, हा जो मी मराठी पॉडकास्ट चालू करणार होतो, त्यावेळेसला मी माझ्या असंख्य मित्रांसोबत बोलणं केलं होतं. बहुतांशी माझ्या प्रत्येक मित्राकडनं, म्हणजे ऑब्व्हियसली ते मुंबई पुण्याचे असल्यामुळं त्यांच्याकडनं मला पहिला प्रश्न हा आला होता की काय रे दाद्या, अरे तू शहर सोडून गावाकडे चाललास आणि आता तुझ्या डोक्यात काय, तर बाबा तू गावाकडे जाऊन पॉडकास्ट चालू करणार. अरे म्हटलं, मला शहरी भागामध्ये इतरत्र लोकांच्या मागे लागावं लागतं की बाबा मला तुमची मुलाखत घ्यायची आणि मुलाखत द्या. आमच्या गाव भागामध्ये असं नाहीये. आमच्या गाव भागामध्ये, खास करून आमच्या कोल्हापूर भागामध्ये कर्तृत्ववान माणसं भरपूर आहेत. फक्त मूळ मुद्दा असा आहे की तुम्हाला त्यांची बॅक स्टोरी माहिती असली पाहिजे. एकदा का तुम्हाला त्या लोकांची बॅक स्टोरी माहिती झाली, ऍटलीस्ट अर्धी निम्मी जरी माहिती झाली, बाकी सगळं सांगायला तो माणूस इच्छुक आहे. आणि जसं मी आपल्या या पॉडकास्टच्या स्टार्टिंगला बोललो होतं की कोल्हापूर म्हणजे विशाळ, तर हिथं एक वाक्य आहे बघा, हिथं तुम्ही कुठल्याही माणसाला कुठलीही गोष्ट विचारायला जावा, ते पुणेकरांसारखं फिरवून फिरवून नाही बोलणार. जे काय आहे ते रोखठोक बोलणार आणि जेवढी तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त देणार. त्या फक्त एवढ्या कारणामुळे म्हणून मी कोल्हापूरला आलो आणि इथं आल्यापासून मी माझा व्यवहार विषय सुरू केला. तर आता मला हे विचारायचंय की जसे नवीन 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 लोक या क्षेत्रामध्ये येतात, एखाद्याला डीजे बनायचंय, म्हणजे एखाद्याला ऑपरेटर बनायचंय, एखाद्याला स्वतःची सिस्टीम विकत घ्यायची आहे, किंवा इतरत्र साऊंड रिलेटेड एखाद्याला हा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर अशा लोकांना तुम्ही तुमच्याकडनं काय सल्ला द्याल? कसं आहे, साऊंड क्षेत्रात आता तसं म्हणायला गेला तर अर्थात काय राहिलेलं नाही. ओके ओके. कसं झालंय, कॉम्पिटिशन भरपूर वाढल्यामुळे प्रत्येक जण आपलं मार्केट टिकवायला बघायला लागलाय. पहिला ह्या क्षेत्रात म्हणजे जास्त साऊंड लाईनला कोण नव्हतं. बर बर. आता मी तुम्हाला मागाशी म्हटलं की आपल्या भागामध्ये 60-70 साऊंड झालेले. बरोबर आहे बरोबर आहे. कसं होतं, ज्या वेळेला साऊंड असं काही ठराविकच कामं असतात की कंटिन्यू कामं प्रत्येक गावात, असं काही नसतं. आज कसं आहे, आज मला भाडं आहे, मला ऑर्डर आहे, तर दुसऱ्याला नसते, तो घरात बसून असतो. बरोबर बरोबर. म्हणजे पहिला जे आपल्याला त्या साऊंड मधनं 4 पैसे शिल्लक राहत होते, आता त्याच्यात मुळात थोडाफारच म्हणजे आपल्याला प्रॉफिट होतं. त्याच्यामुळे कसं आहे, साऊंड लाईन चालणार आहे मान्य आहे, खरं याच्यात नवीन जो उतरणार आहे तो विचार करून उतरायला हवा, की अभ्यास केला पाहिजे, मार्केटिंग पहिला झालं पाहिजे. हा उतरून देत धंदा आहे, शेवट कोणी पण करला पाहिजे, कारण त्याचा अभ्यास, आणि मी जसं म्हटलं तुम्हाला की पहिला त्याच्यातली माहिती हवी आहे. बरोबर बरोबर. म्हणजे स्वतः आधी टेक्निशियन झालं पाहिजे, त्यानंतर व्यवसायात उतरला पाहिजे. बरोबर. कारण का हा असा धंदा आहे की कुठे काय होईल लगेच सांगता येत नाही. बरोबर आहे बरोबर आहे. नाहीतर कसं होतं, आज चालू केलाय, त्या धंद्यातला काही माहित नाही, तो लॉस केलाय, नंतर आपण जे करणार होतो आणि त्याच्यात काय झालं असं व्हायला नको. बरोबर बरोबर बरोबर. पहिल्यांदा जे नवीन करून सुरुवात करणार आहे ना, त्यांनी पहिला याच्यात माहिती पूर्ण अभ्यास केला पाहिजे आणि मग या धंद्यात उतरला पाहिजे. ओके ओके ओके. रोशन दादा, तब्बल तुमचा या विषयामध्ये किती वर्षांचा अनुभव आहे? तसं म्हणायला गेला तर नाही, एक 8 ते 9 वर्षाचा अनुभव आहे मला सध्याच्या साऊंड सिस्टीम मध्ये. 8 ते 9 वर्षांचा अनुभव. तुम्हाला या डीजे व्यवसायामध्ये किंवा साऊंड सिस्टीमचा जो हा व्यवसाय, या व्यवसायाचं तुम्हाला भविष्य काय वाटतं? असं नाही की मी तुम्हाला कोल्हापूर पुरतं विचारतोय. नाही, मी सांगतो आज जे चाललेलं आहे आमच्या साऊंडच्या ह्याच्यामध्ये. ऍक्च्युली मी पहिला सगळ्या साऊंड मालकांची माफी मागेन, जे आपण आमच्या मध्ये कॉम्पिटिशन करतोय, भले आपण कॉम्पिटिशन करतोय, कुणाचा किती वाजतो, मग त्याच्यात मटेरियल घालणं. मी तसं तुम्हाला म्हटलं की मशीन आपण जेवढं मटेरियल घालणार तेवढं पाठीमागे बॅकअप वाढणार आहे. बरोबर आहे बरोबर आहे. आपण लोकांना एक आनंद देण्यासाठी आपण करतोय. बरोबर आहे. आपल्या कॉम्पिटिशन करू नये. कसं आहे, आज मंडळाने आपल्याला एक ऑर्डर दिली, आपण घेतले, समोर दुसरा साऊंडवाला आहे, काय आमच्यातच आपण कॉम्पिटिशन करतोय, आमच्यातच भांडणं करतोय. जे नाचणार आहेत, जे एन्जॉय करणार ते निघून जातात. खरं जो आपल्याला नुकसान होणार आहे, आपलं काय मटेरियल उडेल, ती मुलं द्यायला येणार नाहीत किंवा मंडळ देणार नाही आपल्याला. बरोबर आहे बरोबर आहे. जे काय ऑर्डरला आपलं ठरलेलं आहे प्राइस तेवढीच आपल्याला देणार. भले तिथं कमी वाजलं की ते कमी पॅकेज दिलं जातं. बरोबर आहे बरोबर आहे. ते आपण बंद केलं पाहिजे मुळात. जे आपण आता कर्कश आवाज केलाय, म्हणजे ज्याच्यात मध्ये
जे आपण मटेरियल वापरलंय ते कमी प्रमाणात घालून क्लीन आणि क्लिअर लोकांना दिलं पाहिजे. आता कसं झालंय की लोक वैतागलेत साऊंडला. मी खरं सांगतो तुम्हाला आता की आपल्या बेंद्राला आत्यार म्हणून गाव आहे, या गावात फक्त पहिला बँजो असे पारंपरिक चालू होतं. या आता नवीन मुलांच्या ह्याच्यामुळे त्यांनी साऊंड आणला. एका मंडळाने सांगितला, दुसऱ्या मंडळाने ईर्षेवर सांगितला दुसरा मोठा, त्या मंडळाचं बघून दुसऱ्याने एकटाच ईर्षेवर सांगितला. असं त्या गावात 3 या 4 साऊंड लागले. फुल कॉम्पिटिशन झालं, फुल आवाज सोडला. लोकांना त्या गावातला त्रास झाला. त्रास झाल्यानंतर आजारी पडली थोडी लोक. त्या ग्रामपंचायतीने सरळ सरळ साऊंड बंदी घातली, म्हणजे संपूर्ण गावाला साऊंड बंदी घातली. आता मला सांगा, साऊंड मालकांनी आपण असं केलं, जर आपण त्याच पद्धतीने त्या गावात असून दे, भले 4 साऊंड असून देत, त्यांची आपल्या प्रमाणात आपण वाजवलं असतं तर त्या गावात साऊंड बंदी झाली नसती. असं जर प्रत्येक गावात झालं तर आपण आपल्या पायावरती दगड मारून घेतोय. बरोबर आहे ना. तर माझं एक म्हणणं आहे की आपण आपल्यात कॉम्पिटिशन करू नये. ज्याचा वाजायचा आहे तो वाजणारच आहे, ज्याला ऑर्डर यायची ती ऑर्डर येणारच आहे. बरोबर आहे. आपण ईर्ष्या करून आपण स्वतःच्या पायावरती पाय दगड मारून घेतोय. बरोबर. ह्याच्यामुळे आपल्याला जेवढी ऑर्डर येते त्या पद्धतीने आपण कामं केली पाहिजे सगळ्या साऊंडवाल्यांनी. बरोबर. आता बहुतांशी मी स्वतः देखील बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की साऊंडचा मालक एक असतो आणि ऑपरेटर एक असतो. मग अशा वेळेसला काय करायचं? मालकांनी पहिल्यांदाच ऑपरेटर आणि जे कामगार आहेत त्यांना सांगितलं पाहिजे की आपल्याला या पार्टीला ठरवतानाच ठरवलेलं पाहिजे. आता माझी कामं मी घेताना सरळ सांगतो, मला कॉम्पिटिशन करायचं नाही. मला जरी भाडं तुम्ही नाही दिला तरी चालेल. सरकारने जसं एक डेसिबलची मर्यादा, ती मर्यादा एक ठेवून चाललं पाहिजे. बरोबर. आज आपल्याला धंदा टिकवायचा आहे तर त्यांना कायद्याला पण आपल्याला दिलं पाहिजे. बरोबर आहे. ते पण आहे. मग आपण मी जे ऑर्डर घेताना किंवा कसली मंडळाची कामं असतील, त्या गावात जर दुसरा साऊंड असेल तर मी सरळ त्या मंडळांना सांगतो की आम्हाला कॉम्पिटिशन करायचं नाही, तुम्हाला जेवढा आवाज पाहिजे तेवढा सोडणार. कारण तुमच्या तिथे गेल्यानंतर समोर साऊंड आला, कॉम्पिटिशन कर, हॉर्न सोड, हे काय करणार नाही. ते मान्य असेल तर मला सांगा. मग आमच्याकडे बिल बुक असतात, बिल बुकावरती आम्ही सगळं ते लिहिलेलं आहे. परत पेनाने त्यांच्याकडे आम्ही लिहून घेतो की आम्हाला असंच आहे आणि याच्या कॉम्पिटिशन हा साऊंड करणार नाही. आणि त्यांच्याकडून अध्यक्ष किंवा कोण मंडळाचे आपण आपल्याकडे लेखी आमच्या बिलाच्या याच्यावरती उद्या जाऊन जर समजा पोलिसांकडनं आपल्याला काही त्रास झाला ते आपल्याला दाखवता येईल. आणि त्याच्यानंतर मग आपण ऑर्डर फायनल करतो. तिथे गेल्यानंतर ना ऑपरेटरला आणि आमच्या पोरांना सांगितलं जातं समोरचा पण साऊंड वाला आहे, तो पण मालक आहे. आपण जे काही कष्ट केले तुम्ही बघताय, त्या मुलांना सगळ्यांना माहिती असतं की आपण काय करतो. तुम्हाला तुमच्या पद्धतीने वाजवायचं त्या पद्धतीने वाजवायचं. समोरच्याला खुन्नस देणे किंवा त्याच्याकडे बघून हातवार करणे किंवा हॉर्न सोडणे किंवा डायलॉग सोडणे हे काही करायचं नाही. रेग्युलर आपला जसं वाजवायचं त्या पद्धतीने वाजवणे. समोरची मुळात आपल्याला कसं आहे, समोर चिक्कल आहे पण दगड मारा गेलं तर आपल्या अंगावर उठणार, त्याच्यात ते काही करायचं नाही. आपल्या पद्धतीने आपण वाजवायचं. आपल्याला आपला धंदा आहे, आपली लक्ष्मी आहे, त्या लक्ष्मीला सांभाळून आपण केलं पाहिजे. बरोबर आहे. ते काय दादा, इथं मला माझ्याकडनं तुम्हाला मी प्रश्न विचारतो. बऱ्याचदा आपण आतापर्यंत जे तुम्ही मला तुमचे अनुभव सांगितले की तुम्ही कुठेतरी कुठल्याच्या तरी मिरवणुकीला गेला होतात, कुणाच्या वरातीला गेला होतात, बऱ्याच वेळेसला आपण दहीहंडीचं मंडळ असू दे, गणपतीचं मंडळ असू दे, नवरात्रीचं मंडळ असू दे, इथं बऱ्याच वेळेसला आपल्याला त्यांच्या ऑर्डर येतात. आणि ऑब्व्हियसली आता एका जागेवर वाजवणं वेगळं आणि मिरवणुकीला वाजवणं वेगळं. तर अशा वेळेसला बऱ्याचदा मी स्वतः देखील पाहिलेलं आहे की मंडळातल्या मुलांचा आणि डीजेचा वाद होतो. तर जर समजा असा वाद होत असेल तर यातनं बाहेर कसं निघायचं, हा पहिला प्रश्न. आणि दुसरी गोष्ट, जर वारंवार जर एकाच मंडळाकडनं वाद जर उद्भवत असतील तर भविष्यामध्ये त्याबद्दल आपली असोसिएशन आहे त्याच्याकडनं काय असा ठराविक हे घेतला जातो का, म्हणजे मुद्दा उचलला जातो का? कसं होतं, सुरुवातीला जर मंडळांच्याकडे कसं होतं, ठरवलं जातं, ठरवलं गेल्यानंतर साऊंड गेल्यानंतर चालू होतं, चालू झाल्यानंतर थोडीफार ड्रिंक केलेली पण असतात त्याच्यात. बरोबर. किंवा रेग्युलर पण असतात मुलं नसणारी. मग जरी आपला ऑपरेटर जर व्यवस्थित वाजवत नसेल तर तिथं पण आपल्याला म्हणजे भांडण होण्याचे चान्सेस असतात. साऊंड जर क्लिअर नाही वाजला तिथं भांडण होण्याचे चान्सेस असतात. मग त्यावेळेला काय होतं की मग त्यावेळेला आपण त्या जे मुलांचं असतात त्यांना समजावून सांगतो की हा ठीक आहे, याच्या पुढे होणार नाही,
झालं तर आपण बघू काय करायचं. हा तिथल्या तिथं आपण हे करला जातो. हो हो, असं काय मारामारी पर्यंत कधी भांडणं होत नाही. कारण जरी आम्ही आमच्या मुलांना ऑपरेटरना सांगितलं असतं, आला सॉरी म्हणा, विषय सोडून द्या, जास्त काय कुणाच्या तोंडाला लागू नका किंवा हात उचलण्याच्या भानगडीत पण नका. बरोबर. फक्त एवढंच आहे की आपली चुकी नसताना आपल्याला हात लावला तर बिनधास्त मारा, माझं एक म्हणणं आहे. ते आहे आपली चुकी नाही आहे ना, जर आपल्याला हात लावतोय तिथं तुम्ही हात लावा, कारण आपली चुकी असताना आपण कोणाला काही बोलायचं नाही. ते तर आहे, आता कॉमन फॅक्ट आहे. आता उद्या जाऊन जरी समजा मंडळाच्या कुठल्या मंडळ श्रेष्ठींनी वगैरे जरी समजा ही गोष्ट अधिकच जर उचलून धरायचा प्रयत्न केला, तर त्या ठिकाणी आपल्याकडे देखील आपला काहीतरी प्लस पॉईंट पाहिजे ना, बाबा नेमकं काय घडलं आणि आम्ही का ही कृती. असं आहे, जरी आता मारामारी झाली काय झालं तर ते शेवट साऊंडवाल्यांना दोषी धरलं जातं. बरोबर आहे. तुम्ही व्यवस्थित वाजला नाही, तुमचा प्रॉब्लेम झाला, तुमचा ऑपरेटर व्यवस्थित नव्हता, मग त्याला पेमेंट न देणे, पेमेंट थकवणे, देणे करून लेट देणे, हा प्रॉब्लेम तिथे येऊ शकतो. मग त्यावेळेला आशिषांना आम्ही सांगतो की आम्हाला असं झालेलं आहे, या मंडळाकडनं असा त्रास झालाय आणि आमचे इथे पैसे अडकलेले आणि याच्यावरती काहीतरी विचार केला पाहिजे. मग त्याला आशिषांचे आम्हाला सपोर्ट करायला असतात. म्हणजे थोडंफार तरी आपल्याला त्याच्यातून आपली बसून त्यांच्यावर मंडळावर चर्चा करून आपल्याला थोडंफार निघतं त्याच्यात. अच्छा, म्हणजे असोसिएशन मध्ये गेलात तर चांगलंच आहे म्हणायचं. जसं की आता नवीन कोणीतरी बाबा स्वतःची सिस्टम घेऊ बघतोय, म्हणजे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा असोसिएशनला जाऊन भेटणे, ऍटलीस्ट त्यांनी जो काही विचार केलाय, त्यांनी जर समजा 5 लाखाचा विचार केलाय बाबा स्टार्टिंग प्राइस, बाबा मी कुठून तरी जाऊन मी मुंबईला जाईल, पुण्याला जाईल किंवा दिल्लीला वगैरे कुठेतरी जाऊन मी माझी सिस्टम आणणार आहे, याच जर गोष्टी करण्याच्या आधी तो जर समजा असोसिएशनला जाऊन भेटत असेल, कदाचित असोसिएशन मधला एखादा जुना माणूस असेल आणि तो त्याला म्हणेल, अरे एक काम कर ना, कुठली सिस्टम घ्यायची डिटेल दे मला, बरं एक काम कर ही डिटेल ना, हा ठीक आहे, अरे मग एक काम कर, माझी जुनी सिस्टम आहे ती विकायची, 2.5 लाखात तू घेऊन जा, आता वापर, तुझे ज्या दिवशी पैसे सुटतील त्या दिवशी दे, असे पण म्हणणारे भरपूर असतात. खूप आहे तसे. म्हणजे हे थोडक्यात बोलायचं असं की तुम्ही जसं मला, ऍक्च्युली ही गोष्ट मला स्वतःला देखील माहिती नव्हती, तुम्ही जसं मला साऊंड सिस्टम वाल्यांची जे असोसिएशन असते हे सांगितलं, यातून खरोखर उद्या जाऊन जे नवीन या क्षेत्रात येणारी मुलं आहेत त्यांना खरोखर एक प्रकारचा एक मोठ्या भावाचा हातच भेटला ना थोडक्यात. ज्यांचे असोसिएशनचे जे नियम आहेत आणि त्यांचे जे आहेत तर त्यांनी म्हणजे नवीन चालू करणार आहे ना, त्यांनी जाऊन भेटून त्यांच्याकडे माहिती घेऊन, कसं आहे प्रत्येक धंदेवाला कुणाला नवीन धंदा चालू करायचा आहे तर पूर्णपणे माहिती देत नाही. बरोबर आहे, कोणीच देत नाही. आपली क्वालिटी कुणालाही काय सांगणार नाही. बरोबर आहे. हा, आता ही माहिती कुठे भेटेल तुम्हाला तर असोसिएशन वाल्यांच्याकडे. काय पद्धतीने कोणत्या प्रकारे कुठल्या साईज मध्ये काय केलं पाहिजे, तुम्ही काय लोड करू शकता, तुम्हाला असोसिएशन कडनं पण माहिती भेटेल. आणि असोसिएशनचा हा फायदा आहे की आता मधीच आपलं ह्यालाच जे आपला बेंदूर होतो कर्नाटक आणि महाराष्ट्र, बरोबर, त्यावेळेला साऊंड लागले, एके गावामध्ये बंदी, म्हणजे असं पोलिसांनी लावायचं नाही म्हणून सांगितलं होतं, त्या ठिकाणी साऊंड वाल्यांच्यावरती म्हणजे जप्त केले, जप्ती आलेली किंवा बंदी म्हणून बंदी आहे किंवा हे लावायचं नाही, सरकारने लावू दिलं नाही. त्यावेळेला ज्या वेळेला साऊंड आणलं होतं पोलीस स्टेशनला, त्याला असोसिएशननी सोडण्यात मदत केली. म्हणजे जिथं न लावता साऊंड आणला, लावल्यानंतर त्यांचे डिसिबल जे होते ते कमी प्रमाणात होते, मग त्यावेळेला चर्चा करून असोसिएशनने चर्चा करून ते सोडवण्यात त्यांना मदत केली. असं आहे. मला हे विचारायचंय की जे आपण म्हणतो की बाबा साऊंड इतक्या डेसिबलचा असला पाहिजे, तर डेसिबल मोजायला नेमकं काय उपकरण असतं? डेसिबल मोजण्यासाठी एक छोटस यंत्र आहे, मशीन असते, ती पोलिसांच्याकडे आहे. त्याच्यात ते चेक केलं जातं. त्यांनी जे दिलेलं डिसिबल आहे 110 डिसिबल या 72 डिसिबल, 60 डिसिबल, हे ऍक्च्युली कसं आहे, आपण जे बोलतो किंवा मोठ्याने ओरडतो ते 60 डिसिबल पर्यंत आवाज होतो आपला. ओके, जसं आता आपण एकमेकांशी बोलतोय हा आवाज झाला मिनिमम 30-40 वगैरे, बट ज्या वेळेस आपण करणं कर्कश आवाज एखाद्याला आवाज आमच्या माणसाला तो 60 डिसिबलच्या आसपास जातो. ओके, म्हणजे तो आवाज जेवढ्या लांब पर्यंत जाईल तेवढा साऊंडचा आवाज गेला पाहिजे. कसं आहे, 60 डिसिबल आणि 75 डिसिबल म्हटलं तर आपल्याला साऊंड वाल्यांना ते तेवढं डिसिबल मध्ये होत नाही. बरोबर आहे. जरी आपण घरातलं होम थिएटर लावलं तर ते 60च्या वरती जातं. बरोबर आहे, सहज मध्ये. हा जो नेम घातलेला आहे 110 आणि 60च्या आवाजाचा आवाज पाहिजे, या साऊंड सिस्टम मध्ये होत नाही. ओके.
त्याच्यात कमी ठेवून आपण लोकांना त्रास नाही झाला हे आपण म्हणजे साऊंड मालक विचार करतो की आपण हा ठीक आहे, त्यांना पण म्हणजे कायद्याने काय आपल्याला करायचं नाही, जास्त आवाज सोडायचा पण नाही आपल्याला, रेग्युलर लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, लोक नाचली पण पाहिजेत, या पद्धतीने आम्ही तो विचार करून आपण साऊंड लावतो. बरोबर. जसं आपण म्हणतो की वर्षातनं एकदा नागपंचमीचा कार्यक्रम असतो. आपल्या कोल्हापुरातला आपल्याला बत्ती शिराळा माहिती असतो. बत्ती शिराळ्यामध्ये आता मला एक जवळजवळ 6 महिने झालेत कोल्हापूरला शिफ्ट होऊन, आणि मला आल्यानंतर माझे 32 शिराळ्यामध्ये काही काही मित्र आहेत, त्यांनी मला 15 दिवस आधी मेसेज पाठवला होता, गावी यायचं नाही म्हटलं तर तिथं येऊन घेऊन जाईल. ऍक्च्युली ते जे मुलं आहेत ना ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, पण त्यांनी हा जो मेसेज पाठवला होता तो मी आईला दाखवला. त्यानंतर घरी इतरांशी बोलणं वगैरे केलं, तर म्हटलं अरे मुलांनी असं मेसेज पाठवला, त्यांना रिप्लाय काय देऊ. आहेत तर म्हटले स्वभावाने चांगले आहेत सगळे, माझ्याशी सगळे चांगल्याने बोलतात, तर म्हटलं त्यांनी असा मेसेज का पाठवला. मग त्यावेळेला माझे मामा मला बोलले, म्हटले वर्षातनं एकदा नागपंचमीला बत्ती शिराळ्याला कार्यक्रम होतो, तो कार्यक्रम बघण्यासारखा असतो. दुसरी गोष्ट म्हटले, पहिलं म्हणजे तुमचं आवडतं की तिथं तुम्हाला जगातले भारी भारीतले साऊंड वाले बघायला भेटतात, जगातले भारी भारीतले ऑपरेटर जे आपण आता म्हणतो रशियन आणि अमेरिकन ऑपरेटर ज्यांचे आपण रील वगैरे बघतो, म्हटलं त्यांना तिथं आहे ना बोलवलं जातं. एवढं म्हटलं तिथं पैसा खर्च केला जातो. तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हटले, महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त फटाक्याचा स्टॉक त्या दिवशी त्या गावामध्ये असतो, म्हणून म्हटलं त्यावेळेसला बघायला जा. आणि मध्यंतरी आता मागच्या वर्षीच गोष्ट, बत्ती शिराळ्यामध्ये एक बातमी आली ती बघा की घराशेजारनं साऊंड वाजत गेला आणि घराची भिंत पडली, असा पण एक किस्सा घडलेला आहे. कसं आहे, आपण ते एक सांगतो की कुठल्या साऊंडमुळे भिंत पडणे किंवा काय असं काय होत नाही, ते कावळा बसाय पाणी तुटायला म्हणजे काहीतरी कांगावा करावा लागतो असेल. पहिला त्या भिंतीला काहीतरी प्रॉब्लेम असेल, जुनी भिंत असेल, जुनं घर असेल, काहीतरी असेल किंवा चीर केली असेल, थोडंफार झालं असेल. असं नाही म्हणत की आम्ही पूर्ण साऊंडवर म्हणजे निर्दोष आहे. ओके ओके. बेसच्या यानं म्हणजे हात जो हादरा बसतो त्याने पण पडले असेल, कारण ती प्रॉपर भिंत आता मी आमच्या दारातच लावतो, आमची का नाही भिंत पडली आजपर्यंत. बरोबर आहे ना. आता तुमचं मी किती वेळेसला बघितलेलं आहे असं लावताय तुम्ही. बरोबर. पार्टी येते त्याला लावून दाखवावं लागतं, किंवा इतर वेळी आम्ही कामं करली माझ्या अनुभवात जे ऑपरेशन होतं त्याचं, त्यामुळं जरी पत्र असेल तर पत्र्यावरची दगड असेल किंवा काय माती बिती असेल ते निघते. बरोबर. कारण असं होत नाही की ती भिंत पडली. ओके ओके ओके. किंवा लोकांचा विचार चालू आहे की साऊंडमुळे लोकांना अटॅक येतो. आज आम्ही झाले मला 7-8-9 वर्ष झाली मी काम करतोय, आजपर्यंत आम्हाला का नाही आला. म्हणायचं बोलायचा उद्देश आहे की आम्हाला काय नाही आला, आम्ही तर जवळच असतो, काहीतरी लांब असतात. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. त्यांना काहीतरी पहिले प्रॉब्लेम काहीतरी असतील. बरोबर बरोबर बरोबर. तर पूर्णपणे तुम्ही साऊंडवरती ढकलू नका. म्हणजे थोडक्यात काय तर कांगावा करायचं झालं तर बाबा मुद्दा कोणाचा उचलता येतो. आता मध्यंतरी काळात झालं की एक मुलगा वरातीत नाचतानाचा त्याला अटॅक आला. ओके. म्हणजे असं नाही की तो साऊंडमुळे त्याला अटॅक आला असेल, तो नाचला असेल, त्याचा ब्लड प्रेशर वाढला असेल, त्याचे डोके वाढले असतील आणि अटॅक आला असेल. बरोबर बरोबर. असं नाही की साऊंडमुळे त्याला अटॅक आला. हे लोकांचे गैरसमज आहेत, ते पहिला सॉल्व्ह झाले पाहिजे. बरोबर आहे बरोबर. ऍक्च्युली काय माहितीये का, आणि आता विषय काय की तुम्ही घालताय साऊंडवरती ठीक आहे, सगळं करताय. आज मला एक म्हणायचं आहे की ज्यावेळेला तुमच्या स्वतःच्या घरात कार्यक्रम असतात त्यावेळेला तुम्ही साऊंड सिस्टम सांगतायच ना. सांगतात सगळेच सांगतात. बरोबर आहे. तुम्ही बोलताय त्यावेळेला तुम्ही विचार करत नाही. बरोबर आहे बरोबर. याचा व्यवसाय आहे, आणि जरी आपण काहीतरी तक्रार केली तर याचा व्यवसाय बंद पडला तर ह्याने काय करावं लागेल. बरोबर. दुसरं काय आहे का, म्हणजे हा विचार केला पाहिजे. थोडक्यात असं की पायावर जर तुम्ही पोटावर जर तुम्ही घालताय तर त्यावेळेसला तुम्ही दुसरा काहीतरी व्यवसाय तयार करूनच बाबा सांगा, बाबा तू हे नको करू, आम्ही तुला यातून त्रास देऊ शकतो, तू हे करू नकोस, तू ते कर, असं कोणी म्हणायला पण येत नाही. बरोबर ना. बरोबर आहे. रोशन दादा, एक गमतीशीर एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला. तुम्ही आता असं बऱ्याचशा ठिकाणी तुमची सिस्टम वगैरे घेऊन जातात, तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी ऑर्डर वगैरे असतात, तर तुम्ही ज्या वेळेसला ऍज अन ऑपरेटर म्हणून ज्या वेळेसला सिस्टमच्या समोर उभे राहता, ऑब्व्हियसली तुम्ही वाजवायला थांबलाय, समोर साऊंडची थप्पी आहे, त्याच्या बॅक साईडला तुमची सिस्टीम आहे आणि तुम्ही तिथं थांबलाय.
तुम्हाला जर बघा, तुम्ही जर क्रॉसमध्ये थांबलाय, जसं आता मी महाराजांकडे चेहरा केला तर मला महाराज दिसतात, तसं जर समजा तुमच्या समोर जर तुमचे ऑडियन्स थांबले असतील तर तुम्हाला एक्झॅक्टली कळतं की बाबा ऑडियन्समध्ये कोण कोण आहे. समजा लहान मुलं जास्त आहेत, सेम आपल्या वयाची मुलं आहेत, बाबा वयोवृद्ध आहेत. तर मला हा प्रश्न पडलाय की तुम्ही त्या लहान मुलांच्या वयानुसार किंवा त्यांच्या मूडनुसार गाणी वाजवता का? किंवा जर समजा तिथं एक उदाहरण द्यायचं झालं, आता लग्न असेल तर ठीक आहे, लग्नामध्ये सगळ्याच प्रकारची सगळ्याच वयाची माणसं असतात. एखाद दुसऱ्यांनी जर समजा एखाद्याच्या मंडळाची मिरवणूक वगैरे ठेवली, आता आपल्याला पण चांगलं माहितीये की बाबा साऊंड सिस्टीम म्हटल्यानंतर बारके बारके पोरं साऊंडच्या जवळ असतात, त्यांना आवाज ऐकायला लय आवडतो. मग त्याच्यानंतर मीडियम साईजचे पोरं असतात आणि जे वयस्कर माणसं असतात ते एकदम लांब असतात. तर मला हे विचारायचं आहे की तुम्ही साऊंड वाजवत असताना तुम्हाला ऑब्व्हियसली तुम्हाला देखील क्राऊड दिसतो किंवा येऊन सांगणारे तुम्हाला सांगतात गाण्यांबद्दल वगैरे, हे लाव ते लाव. तर तुम्ही हा लोकांचा मूड जो आहे तो कसा मॅनेज करता? आता कसं आहे, आपण अभ्यास केलेला असतो की बाबा आपल्याला चर्चेत असतं की आता हे सॉन्ग आले, आता आपण म्हटलं तांबडी चांबडी, हे काय आता जे लेटेस्ट आलेलं आहे ते कितपत चालतं आणि कोण कोण त्याच्यावरती आपल्याला अनुभव, म्हणजे आपल्याला अभ्यास कळतोच. बरोबर बरोबर. आता हे समोर जे उभारलेले आहेत तर हे आपल्याला सॉन्ग लावल्यानंतर किती जण नाचतील, बरोबर बरोबर, ह्याच्यावर अभ्यास केला जातो की बाबा आज आपण पब्लिक बघतोच, बाबा इथं एक 50-100 पण लोक आहेत, त्यांना नाचवायचं आपल्याला, तर आपल्याला कोणत्या पद्धतीने लागलं पाहिजे. मग आता कसं आहे, आता नवीन युगाची मुलं, आता जनरल आता म्हटलं तर त्यांच्यासाठी सॉंग्स, तर आपण आता जे नवीन येणारे ट्रॅक म्हणजे केळीवाली जे आता नवीन नवीन आलेले होते, जानवीना, आता पाखरा आजाद केलं तुला, हे ते नवीन मुलं नाचणार आहेत, वयस्कर नाचणार नाही. मग आपण काय करतो की त्यांचा पण विचार केला जातो. हा आता नवीन ट्रॅक आहे ना, आपल्याला नवीन ट्रॅक त्यांना जोश येऊ देत, त्या जोश आला की आपण पाठीमागच्या ना म्हणजे वयस्कर त्यांच्यासाठी मग जुनी गाणी असतील, मंगळा झालं, ही जी आहे ती मध्ये मध्ये, ती मध्ये मध्ये सोडणे, त्याच्यामुळे त्यांना पण ताल येतो. म्हणजे त्याच्या ताल एकदा निर्माण झाल्यानंतर माणसाला कोणतंही गाणं सोडा तुम्ही, तो प्रत्येक गाण्यावरती नाचायला तयार असतो. सुरुवातीला आपण जे स्टेप बाय स्टेप चालू करणार आहे ती सुरुवात असते. बरोबर बरोबर. ओके दादा, तुमच्या या डीजेच्या व्यवसायामध्ये तुमचं मूळ आणि महत्वाचं तुम्हाला वाटणारं असं तुमचं ध्येय काय? कसं आहे, आता साऊंड म्हणजे सिस्टम केलेली आहे. आता माझं एक ध्येय आहे, माझं स्वप्न आहे की आता जी आम्ही सुरुवात केली ती लोकल कॅबिनेट पासून केलेली आहे. मला स्वतःचा ब्रँड बनवायचा आहे, ब्रँड घ्यायचा आहे, तो ब्रँड स्वतःची गाडीमध्ये बसवायचा आहे, स्वतःचं मटेरियल. आता जसं मी जनरेटर बाहेरनं आणतो कार्यक्रमासाठी, बरोबर, ते स्वतःच सगळं मला स्वतःच तयार करायचं. आता साऊंड झाला म्हणजे होत नाही, बाकीच्या किरकोळ गोष्टी आहेत त्या मला केल्या पाहिजेत. बरोबर. आता कसं आहे, मला बाहेरनं गाडी बोलवा, मग घेऊन जावा, मग तिची वाट बघत बसणे. बरोबर. प्रॉपर सगळं आपल्याकडे मटेरियल असेल की फोन आला की लगेच उठून गेला पाहिजे. बरोबर. हे माझं आत्ताचं ध्येय आहे. म्हणजे आता सुरुवात केल्यापासून आता आपण केलेलंच आहे, याच्या पुढे आता नवीन ही सिस्टम करून आपण पूर्ण करायला हे स्वप्न माझं चालू आहे. आणि दादा, जसं तुम्ही आज तसं बघायला गेलं मंडळी, तुम्हाला मी माझ्याकडनं एक गोष्ट सांगतो बरं का. रोशन दादा तसं पाहायला गेलं माझ्या घराच्या जवळच राहतात. घराच्या जवळ म्हणजे अगदी खूप लांबची गोष्ट नाही सांगत, सध्याच्या माझ्या कोल्हापूरमधल्या राहत्या घराला लागून रोशन दादांनी बनवलेलं मिरचीचं शेत, त्याला लागूनचं रोशन दादांचं घर. हा फक्त एवढासा डिस्टन्स, म्हणजे जसं आता आम्ही एकमेकांच्या शेजारी बसलोय तसंच आमची घर, नाही का. पण जसं आपण म्हणतो ना की हे बघा, एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो, पॉडकास्ट चालवणं म्हणजे हा एक प्रकारचा माझ्यासाठी छंद. परंतु एखाद्या माणसाची मुलाखत घ्यायची ज्यावेळेसला आपण ठरवतो, कॉमन फॅक्ट आहे, मला पहिल्यांदा त्या संपूर्ण गोष्टीची स्क्रिप्ट बनवावं लागते. त्यानंतर मला तो माणूस ठरवावा लागतो की बाबा अशी अशी स्क्रिप्ट आहे, तर या संबंधी हा माणूस मला कशी माहिती देईल. मग त्यानंतर जसं आपलं पहिल्या वेळेसला भेट झाली होती तसं त्या माणसाला जाऊन भेटणं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या माणसाची वेळ घेणं. दादा, आपलं माझ्या अंदाजे 7 ते 8 दिवस आधी बोलणं झालं होतं. त्यावेळेसला नेमकं तुम्ही मला सांगितलं होतं की साऊंड विकत घ्यायला लोक येणार आहेत आणि सिस्टीम खराब झाली होती.
लिटरली आता मी सांगण्यापेक्षा तुम्हीच मला सांगा की त्या सिस्टम सोबत नंतर काय काय घडलं, कुठे येऊन गेला, कशी रिपेअर झाली आणि काय काय झालं? ऍक्च्युली माझ्याकडे जे मटेरियल होतं ते देऊन मला दुसरं करायचं होतं. पार्टी आली, लावून दाखवलं, सगळं झालं आणि माझ काय झालं की पॉवर जी आपल्याला असते म्हणजे मेन इलेक्ट्रिकल बोर्ड मधून जी करंट येणारा तो कमी जास्त झाला. ओके. कमी जास्त झाल्यानंतर मशीन मधले काही थोडे पार्ट आहे ते उडाले आणि जळले. ओके ओके. जळले, पार्टीला दाखवलं होतं, पार्टी ओके झाली, त्याचा काही विषय नाही आहे. कारण हा जो प्रॉब्लेम आला नंतर ते पार्टी गेल्यानंतर किंवा पार्टीच्या पुढ्यातच हा प्रॉब्लेम आला. मग कसं होतं की हा प्रॉब्लेम आल्यानंतर पार्टीच्या पण मनात जर असं शंका निर्माण झाली की अरे असं मशीन प्रॉब्लेम आला आणि म्हटलं दादा असं काय नाही, हा वेळ असते ती झाली, ठीक आहे, तुम्हाला दुरुस्त करून आणून तुम्हाला हे सगळं ओके करून देणार. बरोबर. याच्यानंतर परत आणि तुम्हाला चेक करून दाखवतो, तुम्हाला पसंत पडली तर तुम्ही घ्या, नसेल तर ठीक आहे म्हणलं. आपला काय व्यवसाय चालूच आहे, चालूच राहणार आहे. झालं, ती मशीन तिथंही केलं. दुसऱ्या दिवशी गाडी घेतली, मित्राला घेतलं आणि मशीन घेऊन मी सरळ कोल्हापूरला गेलो. म्हणजे बरं, आता मला एक गोष्ट सांगा, एवढा वेळ झाला आपण बोलतोय, तुमचा डीजे व्यवसाय आहे वगैरे वगैरे. आता मेन गोष्ट अशी आहे, कोल्हापूर पासून आपलं गाव किती किलोमीटर आहे? इथून म्हणायला गेलं तर 70 ते 70 किलोमीटर, 70-72 किलोमीटर. आता मंडळी, आपण आता जे बोलतोय ना, आपण हे दादांच्या सिस्टीम बद्दल बोलतोय बरं का. सिस्टीम म्हणजे असं काही एवढीशी कंपास पेटी वगैरे नाही. सिस्टीम खराब झाली, ती सिस्टीम इथून गाडीमध्ये घालून 70 किलोमीटर कोल्हापूर सिटीमध्ये गेला, तिथे जाऊन एका दिवसात झाली का? कसं आहे, आज मी इथून एवढ्या लांबून जातोय, तिथे गेल्यानंतर असं नाही की मी गेलोय म्हटल्यानंतर माझी मशीन घेतली जाते पहिला. त्यांना पण अगोदर माझ्याबद्दल मी जे साऊंड मालक आहे तसं अनेक साऊंड मालक आहे, त्यांचे असे प्रॉब्लेम येतात. बरोबर. त्यांची पण कामं असतात. बरोबर बरोबर. तिथे गेलो, तिथे गेल्यानंतर त्यांच्या अगोदर 2-3 कामं चालू होती. दाखवलं त्यांना, म्हटलं असा प्रॉब्लेम आला आणि वन साईड बंद पडले. तर त्यांनी काय सांगितले की ठीक आहे, ठेवून जा, मी चेक करतो आणि तुम्हाला कॉल करतो, झाल्यानंतर न्यायला. म्हणजे आमचा जो सकाळी आम्ही जो निघलो होतो इथून 8 वाजता, तिथे पोहोचलो आम्ही 10-10:30 11 वाजेपर्यंत पोहोचलो. 11 वाजून थोडा वेळ त्यांच्यापाशी 1 तासभर थांबलो. त्यांनी खोलली, चेक म्हणजे चेक करायला त्यांनी फक्त नॉर्मल चेक केलं की काय प्रॉब्लेम झाला असेल. मोठा इश्यू होता, ते म्हटले की आता होणार नाही, तुम्हाला फोन करतो त्यावेळेला या आणि करून ठेवतो. मला वाटतं आज आम्ही देऊन मशीन नाही म्हणा गेला तर 4 दिवस झाला, अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला. मशीन त्यांच्याकडे अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. म्हणजे चालू होते कारण थोड्या वेळाने परत तो प्रॉब्लेम येतो. ओके. आता मला हे सांगा, ती सिस्टीमची आत्ताची प्राइस काय असेल? आता सुरुवातीला मी 2.5 लाखाला घेतली होती. ओके. आता नवीन टेक्नॉलॉजी वाढत गेली, मी चेंजेस करत गेलो. जे मटेरियल होतं, जे पहिला आणलं होतं ते चेंज केलं, थोडंफार ठेवलं घरामध्ये कारण का ते जात नव्हतं. बरोबर. आता जर मी बघितलं तर 7.5 लाखापर्यंत गेलेला आहे इन्व्हेस्टमेंट माझी आतापर्यंत. हो. नाही, जी सिस्टम तुम्ही आता रिपेअर करायला दिली त्या सिस्टीमला आता किती रुपयाला ती घेतली होती आणि आता किती खर्च आला त्यामध्ये? ती मशीन ऍक्च्युली तिची नवीन प्राइस म्हणायला गेला तर 60,000 ते 70,000 पर्यंत आहे. बरं बरं. मला मी ज्यावेळेला घेतली त्यावेळेला मी म्हणजे त्या साऊंड मालकाच्याकडनंच घेतली होती, म्हणजे ती सेकंडच पकडू आपण. ओके. ती 35,000 पर्यंत गेली होती, म्हणजे निम्मी किंमत. ओके ओके. मग आता ती जर दुरुस्त करायला गेलो आपण, अंदाजे बोलतो 4,000च्या आसपास खर्च आहे. 4,000च्या आसपास. हो. म्हणजे थोडक्यात बोलायचं असं, आमचे मुंबईला काही मित्र आहेत, माझे एक मुंबईला मित्र आहेत सनी नावाचे, त्यांच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर मशीन काही न करता घरी ठेवली आणि 4,000ची बिशी लागली. सनी भाऊ, बिशी लागली बरं का. असे भरपूर ठिकाणी असं होतं की आपण ऑर्डर पकडलेली असते, आपण ऑर्डर आता इथून उत्तूर असेल तर आपलं काय, आज एक मित्राचं काहीतरी कार्यक्रम आहे, मित्राला नाही म्हणू शकत नाही. बरोबर. ठीक आहे, तुला काय द्यायचं ते मेंटेनन्सचा खर्च दे आणि घेऊन जा किंवा लाव तिथं. बरोबर. असं आपण बोलतो, घरचं रिलेशन असल्यामुळे. त्यावेळेला काय होतं की गेलो, लावलं, काय ना काहीतरी प्रॉब्लेम आला, तो देतो, त्याच्या मेंटेनन्सला देतो,
जो खर्च देतो त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्याला करावा लागतो. असे पण आहेत भरपूर. ते कसं आहे, शेवट माणुसकी राखण्यासाठी आपल्याला करावं लागतं. आज नाव मित्रांनी मदत केलेली असते, आपण कुठेतरी मदत केली ते काय बोलून दाखवण्याचं नाही, फक्त एक आज उदाहरण तुम्ही जसं म्हणला म्हणून मी बोललो. आज हा सेम अनुभव मला देखील आलेला आहे. 2013 जून महिन्यामध्ये माझं लग्न होतं. लग्न झालं ऍक्च्युली. माझं लग्न झाल्याच्या 4-5 दिवसानंतर आमच्या घरच्यांनी सांगितलं होतं की लग्नाचं रिसेप्शन, ऍक्च्युली माझं लग्न कोल्हापूरमध्ये झालं होतं, आमच्या ह्या कोल्हापूरमधल्या. रिसेप्शन हे 4 दिवसानंतर पुण्यामध्ये होतं, कारण पुण्यातल्या सगळ्याच माणसांना काय आपल्याला लग्नाला आणता आलं नव्हतं. तर आता किती जरी झालं तरी आपलं लग्न आहे आणि आपलेच सगळे मित्र एकदम चांगल्या चांगल्या ठिकाणी जॉबला वगैरे आहेत, सगळ्यांचे सिस्टम वगैरे आहेत. तर एक मला पण एक चुरस होती की अरे भाई सिस्टीम आणायचा, वाजवायचा म्हटलं आपल्या इथं. मी नरेश दादा ऍक्च्युली त्यावेळेसला गावी गेलो. मी जसं मगाशी नाव घेतलं नरेश यादव, नरेश दादा त्यावेळेसला गावी गेला होता. मी दादाला सांगून ठेवलेलं, म्हटलं अरे दादा असं आणि साऊंड पाहिजे. मला म्हटलं अरे मी लग्नाला नाही आलो त्याबद्दल सॉरी, मी पोरांना सांगून ठेवलंय, मला माहिती होतं तू मला साऊंड मागणार. तर म्हटलं मी आमच्या डीजेला कळवून ठेवलंय, तू त्याच्या कानावर घाल, तिथपर्यंत गाडी घेऊन जा, साऊंड उचल आणि तुझ्या इथं आणून लाव. फक्त म्हटलं पावसाचं वातावरण आहे, जरासं लक्ष ठेव. अराउंड 11:30 वाजता गाडी पाठवली, टेम्पो पाठवला शिवाजीनगरला, पोलीस स्टेशन पोलीस लाईनला. साऊंड घेतले, घरी आणले. एक अराउंड 2:30-3च्या दरम्यान पोरांनी साऊंड लावले. त्यांचा जो डीजे होता, डीजे आय थिंक डीजेचं मी नाव विसरलो, शँकी की काहीतरी नाव होतं समथिंग, तो आला. त्याने साऊंड चेक केला वगैरे हळू आवाजात पहिल्यांदा. आणि मग नंतर मला आवाज देऊन विचारलं, म्हटलं अरे तुझं आवरलंय का? म्हटलं मी 4 वाजता आवरून फ्री होईल. मग म्हटलं एक काम कर, आहे असंच ये. लिटरली सांगतो, एक त्यावेळेसला ऍक्च्युली आमचे आई बाबा मला ओरडले होते, नवं लग्न आहे, हाफ पॅन्ट टी शर्टवर बारक्या पोरावनी बाहेर निघालाय आणि सिस्टीम कशी वाजते ते चेक करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, त्या नरेश दादाने एम्प्लिफायर, ट्विटर आणि बेस हे तिन्ही पण एकत्र केलं होतं. असे त्यांनी 4च्या 4 साऊंड पाठवून दिले होते. लिटरली आम्ही साऊंड वाजवला. समोरचे काकू त्या काहीतरी घरामध्ये बनवत होत्या, त्यांना काय आनंद झाला माहित नाही, त्यांनी सगळं आदळापट केली. नंतरून असं सांगितलं की बाबा मी घाबरले, माझ्या हातून पडलं. जसं आपलं तुम्ही मगाशी बोललात की बाबा लोक काहीतरी कारण काढतात, एवढं झालं. आणि एक अराउंड 5-5:30 म्हणजे आभाळ दाटून आला आणि पाऊस यायला लागला. खरोखर सांगतो, माझं रिसेप्शन मला लोकांनी स्टेजवरती उभा केलाय, माझ्यासोबत ह्या थांबल्या होत्या, लोक येऊन भेटतात वगैरे. पाऊस पडायला लागला. मला जिथे माझ्यासाठी जे स्टेज होतं तिथे तर वरती ताडपत्री वगैरे अंतरलेली, सगळं ओके होतं. बट माझ्या मनामध्ये पहिली धाकधूक काय, साऊंड तिथं लावलाय. हे नाही की साऊंड भिजतोय, हे का तर बाबा त्या दादाने मला विश्वासाने साऊंड दिलाय, मी तो साऊंड इथपर्यंत आणलाय आणि तो साऊंड आता भिजतोय. एक म्हणतो ना आपण की लग्नातनं पळून नाही गेलो, बट रिसेप्शनच्या स्टेजवरनं पळून गेलो होतो, फक्त एवढ्या कारणासाठी की बाबा सिस्टीम भिजतीये. आणि मी तिथेपर्यंत जाऊन हात लावायला म्हणजे माझे नातेवाईक, भाऊबंध वगैरे सगळेजण आले. सगळ्यांनी मला एकच प्रश्न विचारला, अरे तुझं रिसेप्शन जा ना तिकडं, आम्ही हाय की इथं. म्हटलं नको, दादाने माझ्या हिने दिलाय. एक खरी गोष्ट सांगतो, त्यावेळेसला आम्ही ते एक नशीब चांगलं की ते साऊंड एक अराउंड 5.5 फुटाचे साऊंड होते. रोलर वगैरे होता, त्यांना रोलरवरती घेतलं, आतमध्ये ढकलत वगैरे नेऊन ताडपत्रीने पॅक वगैरे केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ते उघडलं होतं. त्यावेळेसला त्याची जी बाहेरची लाईन आहे, म्हणजे बाहेरची जाळी आहे, त्याच्यावर पाणी जमलं होतं. जसं तुम्ही बोललात की बाबा मालकाला त्यातलं पूर्ण नॉलेज असतं, मालकाला एक्झॅक्टली माहिती असतं काय भिजलं असेल काय नाही. आम्ही नवखे त्यातले, आम्हाला काय वाटलं साऊंड गेला, काम 25. आणि नरेश दादांनी आम्हाला सांगताना सांगितलेलं, म्हटलं दाद्या, म्हटलं काय 2.5 लाखाचा एक साऊंड आहे, म्हटलं 4 साऊंड आहेत तुला देतोय, व्यवस्थित ने आणि व्यवस्थित आण. दुसऱ्या दिवशी अक्षरशः ना सगळ्यांचे चेहरे पिवळे झाले होते. का? 2.5 लाखाचा साऊंड आहे, जर भिजला आणि हा जर बोलला ठेव तुलाच आणि मला बदलून दे. अरे मग म्हटलं माझं लग्न पडलं की तिला नेमकं. दुसऱ्या दिवशी दुपारी एक अराउंड 2-2:30 वाजताच त्याचे सगळे मित्र वगैरे आले, त्याचे जेवढे ऑपरेटर होते, टेक्निशियन होते, सगळेजण आले. त्यांनी साऊंड उघडला. त्यांनी ऍक्च्युली आता हे साऊंड सिस्टम कसा असतो, जसं एक आपला मोबाईल आहे, जसं आता आपण ही पाण्याची बाटली पकडू, तर त्यांनी मागचा केसिंग उघडला, मागणं सगळी सिस्टीम बाहेर काढली. आता पुढं काय राहिलं, फक्त जाडी राहिली.
माझ्या डोक्यात पहिल्यापासून तेच की जाळी भिजली म्हणजे साऊंड भिजला. त्यांनी सिस्टीम बाहेर काढली, बघितली, सगळं ओके, बाहेरची जाळी बघितली आणि तो त्यावेळेसला मला बोलला, म्हटला रणजित दादा या जाळीला ना म्हटला आतून एक म्हटलं हे असतो कापड असतं आणि मागणं परत एक जाळी असते, जे आतलं कापड आहे ना म्हटलं तेवढं फक्त भिजलंय, ही जाळी उचला आणि उन्हात नेऊन ठेवा, साऊंडला काही झालेलं नाही म्हटलं, आपली सिस्टीम ओके आहे. आणि म्हटलं आपण ऍक्च्युली आम्हाला म्हणजे मला स्वतःला, माझ्या मित्रमंडळींना, भावंडांना वगैरे त्या काळामध्ये साऊंड सिस्टीम काय असते हे त्या माणसाकडनं त्यावेळेसला नॉलेज येत होतं. आणि तो त्यावेळेसला म्हणजे त्यावेळेसचा तो पुण्यातला एकमेव असा व्यक्ती होता की ज्याने सिंगापूरवरनं बनवून सिस्टीम आणली होती, जे आपण ज्याला असेंबल म्हणतो, आणि ती सिस्टीम तिथनं बनवून आणलेली होती. एक माझा एक त्यावेळेसचा हा प्रसंग होता बाबा, की मला एक बाबा त्यावेळेसला खरोखर कळलं की एखाद्या व्यवसायाला म्हणा किंवा एखाद्या गोष्टीला ज्यावेळेसला आपण जीव लावून ती गोष्ट आणतो आपल्या जबाबदारीवर, पुढं काय काय असतं ते, नाही का. रोशन दादा, मला तुम्हाला हे विचारायचंय, तुमच्या संपूर्ण टीम मध्ये किती जण आहेत, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला त्यांची नावं घ्यायला आवडतील का? हो नक्कीच, कारण का ते माझ्यासाठी राबतात म्हटल्यावर त्यांची नावं का. बरोबर. ऍक्च्युली माझ्याकडे आता कसं आहे, सीझन बाय सीझन मुलं राहतात. कसं आहे, ज्याला नोकरीला जायचं तो नोकरीला जातो. बरोबर बरोबर. जो गावी असतो किंवा इथे आजूबाजूला असतात ती असतातच मुलं, ते काही प्रॉब्लेम नाही. आता माझ्याकडे ऑपरेटर म्हणून प्रथमेश पोटे म्हणून काम करतो, त्याला मी शिकवलं ऑपरेटिंग साठी, की पहिला त्याला असं म्हणजे तो रेग्युलर उचलणे हे करणे ते करत होता. अरे म्हटलं तू ते करण्यापेक्षा तुला मी शिकवतो, म्हटलं शिक, चांगला आहे, आवड निर्माण झाली तर शिकून घे. बरोबर आहे. माझ्याकडे जेवढी मुलं येतात ना त्यांना मी तेच सांगतो की तुम्ही शिका, फक्त कामाला येताय पगार घेताय असं करू नका. बरोबर. तुम्हाला पण अनुभव येऊन देत. भले मी जर बंद केला, भविष्यात काही अडचणी आल्या, काय झालं, मी बंद केला, तर तुम्ही ते तुम्हाला शिकल्यानंतर त्याचा फायदा व्हावा. भले माझं नंतर तुम्ही नाव काढाल किंवा हा मी यांच्याकडे गेलो आणि यांचं शिकल्यानंतर मला याच्यात अनुभव आला आणि मी चालू केलं. ओके ओके. तसं ऑपरेटर म्हणून मी त्याला शिकवलं की म्हटलं चल लॅपटॉप घे, शिकवतो तुला कसं काय करायचं, कसं गाणे चेंजेस करायचं असतात, कुठल्या पद्धतीने कुठे काय करायला लागतं, गाणं कधी चेंज केलं जातं, किंवा कोणत्या तालावरती ती पुन्हा नाचली पाहिजे, नाचता येईल त्यांना, किंवा कुठली सिच्युएशन काय आहे, काय चालू आहे ते बघून आपल्याला ते हँडल करता येईल. ते त्याला पूर्णपणे माहिती दिली, त्याला शिकवलं. आज तो क्लास माझ्यापेक्षा पण चांगला वाजवतो. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. मी स्वतः माझ्यापेक्षा पण चांगला वाजवतो. तो झाला. त्याच्यानंतर ना आपल्या इकडे सुशांत गुरुबे म्हणून मुलगा आहे, तो माझ्याकडे असतो. त्याने आता ते आमच्याकडे शिकत शिकत थोडंफार शिकला, पण तो त्याने स्वतः आता लाईट घेतले मागच्या सीझनला, गणपती सीझनला लाईटचं त्याने चालू केलं, म्हणजे लाइटिंगची सिस्टीम. हा ओके, त्याने घेतलं. म्हणजे मला आनंद झाला की बाबा हा ठीक आहे, आमच्याबरोबर राहून मुलगा काहीतरी शिकला आणि काहीतरी घेतलं. म्हणजे जे घरचे म्हणतात की बाबा हा साऊंडवर गेला बिघडतात पोरं किंवा वायफळ नादाला लागतात, बरोबर बरोबर, हे तरी नाही झालं. बरोबर आहे, बरोबर. जे पहिल्यापासून साऊंडवर शिक्का पडलेला आहे की बाबा हा या लाईन क्षेत्रात जो गेलाय तो चांगला कोण नाही आहे, बरोबर आहे, आपल्याला तसं करायचं नाही. आणि आपण ती सुरुवातीला पूर्णपणे बंदी घातलेली आहे. आपल्याकडे मुलगा येणार तो त्याच्यातून अनुभव घेऊन शिकूनच बाहेर जाईल. चांगली गोष्ट आहे ती, खरोबर. एक माझं ध्येय आहे, खरोखर खरोखर खरोखर. तो त्यानं सुरुवात केली, तिथे झाली. त्याच्यानंतर एक आमच्याकडे विश्वनाथ सावेकर म्हणून मुलगा होता, तो पण शिकला. कारण कसं असतं, प्रत्येकाची आवडच आहे असं असू शकत नाही. त्यांना बाहेर जॉबला जायचं होतं, जॉबला गेला तो आता आमच्याबरोबर नसतो, कारण आल्यानंतर किंवा फोनच्या कॉन्टॅक्ट मध्ये कायम असतो. आमचे व्हिडिओ बघण्यात किंवा आम्हाला ऑर्डर घेऊन म्हणजे मित्रांच्याकडे देणे कायम आपल्या बरोबर असतात मुलं. अजून सुशांत सुरंगे म्हणून आहेत, तो आपल्या बरोबर असतो. कॉलेज असल्यामुळं मुलं थोडेफार तो येतो, वेळ देता येत नाही त्याला कॉलेज असल्यामुळं. कधी वेळ असेल त्यावेळेला येतो, एक्झाम असेल त्यावेळेला येत नाही. आम्ही सरळ सांगितलं कॉलेज आहे, पहिला लाईफ आपली, नंतर काय असेल ते. नंतर ना आपली आजूबाजूच्या गावातली आणि मुलं येतात आपल्याकडे. असं सुमित मोहिते म्हणून आहेत,
ओमकार कांबळे म्हणून आहे, आर्यन कांबळे म्हणून आहे. परत अजून म्हणायला गेला तर ह्याची कडिंगची मुलं आहेत आपल्याकडे, ती पण येतात. आहेत बऱ्यापैकी मुलं आपल्याकडे, टीम वर्क आहे आपला. ओके ओके. दादा जसं तुम्ही मगाशी मला बोललात, मी तुम्हाला तुमचं एक ध्येय विचारलं होतं. एक प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की बाबा, तुम्ही जसं मला बोललात की तुम्हाला एक तुमचा स्वतःचा ब्रँड करायचा आहे, किंवा तुम्ही त्या व्यतिरिक्त बोललात की मला माझ्या ब्रँड मध्ये सगळं काय माझं स्वतःचं पाहिजे. जसं एक तुमचं पहिलं स्वप्न होतं की बाबा तुम्ही मालक व्हावं, तुम्ही मालक झालात. सध्या तुमच्याकडे साऊंड आहे. आता तुम्ही मला म्हणताय की जसं तुम्ही मला सांगितलं की बाबा तुम्हाला स्वतःची पूर्ण टोटल सिस्टीम तुम्हाला स्वतःची घ्यायची. तर एक माझं पण एक ऐकाल का तुम्ही? माझी अशी इच्छा आहे की भविष्यामध्ये तुम्ही आपल्या इथली जी लहान लहान मुलं आहेत, लहान मुलं म्हणजे जसं आता आपलं मगाशी बोलणं झालं, 2-3 वर्षाचा मुलगा ज्याला आपल्यापेक्षा जास्त माहिती असते की बाबा ही सिस्टीम अशी अशी, तर अशी एखादी मुलं असतात की बाबा 10वी-12वी झाली आणि टोटल रिकामे आहेत. त्यांची आता बघा, जसं तुम्ही मला बोललात की तुम्ही शिकत शिकत मग तुमचं स्वप्न साकार झालं की बाबा तुम्ही स्वतःची सिस्टीम घेतली. काय काय लोकांचं असं पण असतं की बाबा मला फक्त शिकायचंय आणि त्यानंतर मला माझी सिस्टीम घ्यायची, मला कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं, असे देखील बरेचसे असतात. तर त्या ठिकाणी जसं आपण डान्स क्लास म्हणतो तसं तुम्ही सिस्टीम शिकवण्यासाठी असे सेपरेट काही क्लास चालू कराल का? कसं आहे, क्लासेस काय आपण चालू करता येत नाही ह्याच्यामध्ये. हा, मी आता तुम्हाला म्हटलं की जो प्रत्येक मुलगा माझ्याकडे येतो त्याला मी ट्रेन करतो. ओके ओके ओके. त्याने त्याच्यातच अनुभव घेतला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे मी काय असे क्लासेस पैसे घेऊन किंवा काय असे करणार नाही. येऊन देत, धंद्यात जो उतरेल आणि आपल्या मराठी माणसांना धंद्यात उतरायला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे, ती खरी गोष्ट. त्याच्यामुळे माझ्याकडे जेवढी मुलं येतात, मी ऍक्च्युली तुम्हाला मी परवा दिवशी आमची ऑर्डर होती, मी तुम्हाला बोलणार होती की आपण व्हिडिओ करूया म्हणून, कारण ते मला टाइम नाही भेटला आणि मी गडबडीत तो साऊंड भरला. ओके ओके. आज भरण्यापासून ते जोडेपर्यंत सगळे मुलं करतात. ओके. म्हणजे त्यांना अनुभव येऊन देत. टोटली जोडण्या, फक्त मी इलेक्ट्रिकल कनेक्शन घेणे हे माझ्याकडे देतो, कारण त्यांच्याकडे देत नाही. बरोबर आहे, बरोबर. कसं आहे, आज काहीतरी करायला गेला चुकून, नजर चुकीने काय झालं तर ते आमच्यावरती येणार, कारण त्या घरातल्याने आमच्या विश्वासावर पाठवलेलं असतं. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे जी गोष्टी आहेत ज्या महत्वाच्या ते त्यांच्याकडे देत नाही. हा, सांगतो की असं करायचं आहे, तसं करायचं आहे, हे असं केल्याने इथे पॉवर आपल्याला येते. ओके ओके. हे बाकीच्या गोष्टी सगळ्या मी करून घेतो. म्हणजे जोडण्यापासून प्रत्येक मुलाला मी ट्रेन करतो. ओके. आज भले मी बाहेर गावी गेले आणि ऑर्डर आली, त्यावेळेला काय करणार आहे आपण? ते पण बरोबर आहे. मग या मुलांना ट्रेन केलं जातं अशा पद्धतीने. म्हणजे जरी समजा तुम्ही बाहेर असला तरी टोटल ऑपरेटिंग करू शकता. आता ऑपरेटिंगचं बोलतो. आता कसं, हा मुलगा माझ्या ट्रेन झाला, तो काय माझ्यासोबत आयुष्यभर राहून सांगता येत नाही. बरोबर. त्याची पण चॉईस आहे. बरोबर आहे. तू जाऊ शकतो. बरोबर. आता मी ह्या 6 महिन्यामध्ये नवीन मुलं तयार करायला चालू केले ऑपरेटिंगसाठी. ओके ओके. हळूहळू त्यांना वाजवा देणे. हा, घाबरतात सुरुवातीला, अरे असं आहे तसं आहे, नाचणार नाही, कुठलं लावू, कुठल्या गाण्यात ऐकायचं आहे, तुला जे माइंड मध्ये येतं तुला, जोपर्यंत तुला अनुभव येत नाही तू वाचवू शकत नाहीस. आता जो मी सांगितलं ऑपरेटर माझ्याकडे तयार झाला, त्यावेळेला ह्यो फक्त रेग्युलर म्हणजे असं स्टँडिंग काम असली, पार्टी हे ते, त्यावेळेला वाजवायचा. डान्स करायला की नाही, तू ये उभा रे, मला नाही जमणार, उभार म्हटलं, बघूया काय होतंय, तुला कोणी येऊन मारणार नाही, तर कोणी येऊन बोलणार नाहीत, काय फक्त काय म्हणतील की गाणं चेंज कर. बरोबर आहे, बरोबर. दुसरं तुला काय बोलणार नाही, ते माझं मी हँडल करतो, तू चल. ठीक आहे. तवा धाडत झाला, तो वाजवू लागला स्टँडिंगच्या कामात. रोड शोची कामं चालू झाली. रोड शोला त्याला वाटलं की अरे सगळी पिऊन असतात, हे असतात, जाम शिवाय देणार, भांडणं करणार, तू उभा, मी आहे. म्हणजे पाठीमागे सपोर्ट किंवा हात असेल तर मग पुढचा माणूस शिकत नाही. बरोबर आहे, ती गोष्ट. तू फक्त उभा, तुझ्या पद्धतीने तू वाजव, मी बघतो काय करायचं. कोण काय आला माझ्याकडे पाठव, मी सांगतो त्याला. तो आज एवढा प्रॉपरली माझी कामं सोडून, म्हणजे माझ्याकडे काय काम नसेल तेव्हा तो दुसऱ्याच्या साऊंडवरती मी ऑपरेटिंगला जातो आणि त्याला बोलवलं जातं. ओके ओके ओके. हा, तो आता क्लिअर एकदम परफेक्ट झालेला आहे. आता मी जरी नसेल तर स्वतः तो जाऊन स्वतः लावून स्वतः वाचवू शकतो. ओके ओके. असं त्याच्यात धाडस निर्माण झालेलं आहे. दादा, जसं आपल्या पॉडकास्ट मध्ये आपण मध्यंतरी बोललो होतो,
तुम्ही बोलता बोलता तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला शिकवणारा तुमचा या व्यवसायातला एक गुरु होता, पण माझ्याकडनं हा प्रश्न राहून गेला, मी तो आत्ता छेडतो की या व्यवसायामध्ये तुम्हाला आणणारा आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवणारा तुमचा जो गुरु आहे त्यांचं नाव काय, ते काय करतात आणि त्यांची आता सध्याची वाटचाल कशी काय? माझा गुरु म्हणला तर सागर भिवंडे माझा भाऊ लागतो. त्याने मला या क्षेत्रात आणलं. त्याने मला लॅपटॉप घ्यायला पैसे दिले ऑपरेटिंग साठी. त्याने मला सुरुवातीला मी जसं आता मी ह्या मुलग्याला शिकवलं की बाबा चल कर तू, मी आहे तसंच मला याने हे केलं, पैसे दिले, लॅपटॉप घेतला. मी घेतल्यानंतर ना ऑपरेटिंग करायचं. मी तर शिकलो नव्हतो. बरोबर. मग आमचा एक मित्र होता म्हणजे यांच्या साऊंड म्हणजे माझ्या भावाच्या साऊंडवरती ऑपरेटिंगला येत होता. त्याला पैसे देणे म्हणजे त्याला मानधन द्यायच लागायचं. मग तो बोलला की तो काय काय करतो ते जाऊन बघ, त्या पद्धतीने तिथं थांब, त्याला मी सांगतो शिकवायला. मग काम असले की मी जायचो, थांबायचो, तो कोणत्या प्रकारे काय करतो, कसं करतो. अक्षरशः तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला म्हटलं की कुठल्या धंद्यातला कोणीही नॉलेज आपल्याला देत नाही. बरोबर. आपली कलाही देत नाही. बरोबर. त्याला मी विचारायचो की आता हे असं केलं की काय जातं. मग तो मला 100% फक्त 5% सांगायचा. म्हणजे प्रॉपरली सांगायचं नाही की असं करायचं तसं करायचं. मग मी येऊन झालं ना, मग आपण नाईटचं काम झालं की सकाळी येऊन आम्ही झोपून देऊन उठलो की उठायचो, लॅपटॉप घेऊन बसायचो. बसल्यानंतर ना त्याच्यावरती काय पद्धतीने तो रात्री कसं करत होता, कुठलं पोट कुठं होतं, ते गाणं कसं चेंज झालं, काय केला. मग ती सुरुवात केली. थोडं थोडं जमा लागलं. जमा लागल्यानंतर ना तरी पण त्याच्यातले जरा मिक्सिंग जे म्हणतो आपण कंटिन्यू गाणं असताना मिक्सिंग करण्यामध्ये ते फक्त मला थोडंफार जमा लागलं, 25% जमा लागलं, बाकीचं जमाना. चला जाऊन ते म्हटलं. ते झालं. हे मला उभा केला, तुला येते ना 25% येते ना, तू उभार, आज तू उभारायचं. मी बोलवत नाही कुणाला, अरे नको काहीतरी प्रॉब्लेम येणार नाही, ते माझं मी बघतो, तू उभार. उभार लागलो मनात आणि धाडस झालं. धाडस झाल्यानंतर ना हळूहळू अनुभव येत गेला की कोणत्या प्रकारे काय केल्यानंतर गाणं आता कुठं काय करावं लागतं, कधी काय करावं लागतं. झालं, परफेक्ट झालं. छोट्या छोट्या त्याच्यातल्या की होत्या त्या ओळखून काढल्या की कुठं काय केल्यानंतर ना स्पेस कुठला दाबल्यानंतर कुठलं हे असतं, ते सगळं क्लिअर करत आणलं. परफेक्ट झालो. कंटिन्यू त्याच्या याच्यावर साऊंडवरती केलं. लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन लागल्यानंतर ना साऊंडचा पूर्ण जो व्यवसाय बसलेला होता सगळ्यांचा तो मोडून पडला. सगळ्यांचाच. एवढं पैसे गुंतवून आम्ही की आपल्याला ऑर्डर नाही, काय नाही, घरात ठेवून मटेरियल आहे. अक्षरशः आम्ही लॉकडाऊनच्या वेळेमध्ये की नाही घरातल्या घरात वाजवले. बंद तरी ठेवून चालणार नाही, काहीतरी करत बसायला लागणार. जास्त दिवस ठेवलं तर त्याच्यात काय ना काहीतरी प्रॉब्लेम येणार. चेकिंग साठी तरी चेक करायला लागणार. आम्ही तेवढेच एक 2-3 जमायचो, लावायचं, एन्जॉय करायचो. तेवढाच म्हणजे असं लॉडली आवाज सोडत नव्हतं, तेवढाच एन्जॉय म्हणून तेवढाच लावायचं, चेक करायचं, बंद करायचं. हे असं होतं. त्याने आम्हाला म्हणजे पूर्ण सिस्टमची टोटली मला त्यानं सगळी माहिती दिली की असं करायचं तसं करायचं. मी तुम्हाला पहिल्यांदा हातचा सांगितला धनगरवाड्याचा, काय केल्याने काय होतं. बरोबर. तरी पण मी अजून त्याला जेवढं नॉलेज आहे तेवढं मला नाही. तो माझ्यासोबतच असतोय. आता जरी माझा वैयक्तिक साऊंड असला, त्याने मध्यंतरी म्हणलं पार्टनरशिप होती, पार्टनरशिप मध्ये जरासं वादावा झाला, किरकोळ कामं आली, सोडून सगळं बंद केलं. त्याने त्याच्यातून बाजूला झाला, तो बाजूला झाला, आपण पण बाजूला झालो. मी नवीन घेताना त्यालाच विचारलं असं आहे, मटेरियल घ्यायचं आहे आणि घेऊ का. तो म्हटला घे, बिनधास्त घे. म्हणजे लॉकडाऊन झाल्यानंतर म्हणजे आम्ही जी पार्टनरशिप कॅन्सल झाल्यानंतर त्यानं गाडी स्वतःची घेतली, म्हणजे पिकअप घेतली होती वाहतूक करण्यासाठी. म्हणजे त्याचा व्यवसाय त्याने तो चालू केला. मी काय त्या पिरियडमध्ये जॉबलाच होतो. अक्षरशः एक किस्सा सांगतो की ज्यावेळेला मी याच्याकडे होतो ऑपरेटरला, त्यावेळेला मी सिपलाला होतो गोव्यामध्ये. आणि साऊंडची आवड फर्स्ट सेकंड अशा शिफ्ट असायच्या आमच्या.
मग मी काय करायचो, इकडे ऑर्डर आहे ना संध्याकाळी, तर फर्स्ट घ्यायची 7 ते 3 करायचं, 3ला स्टार्टर मारायचा, डायरेक्ट इथं ऑर्डरला यायची. दुसऱ्या दिवशी सेकंड घ्यायची, ऍडजस्ट करायचं आमच्यात. दुसऱ्या दिवशी सेकंड घ्यायची, म्हणजे इकडनं जर आपले कार्यक्रम आवरला, आपण इथं निघलो की 12-1 वाजेपर्यंत आपण पोहोचतो गोव्यात. आपल्याकडे 150 किलोमीटर गोवा. बरोबर. ट्रॅव्हलिंग म्हटलं तर थांबत थांबत गेला तर 3-3.5 तास. बरोबर बरोबर. इथनं मी निघायचो 8 या 8:30 इथनं निघण्याचा टाइम फिक्स असायचं. एवढी आवड होती की मी तिथनं तसं शिफ्ट चेंज करून ऍडजस्ट करून ऑपरेटिंग साठी यायचो इकडे. ओके. मी त्या 2 वर्ष तिथं केली. गोव्याचं वातावरण मला जमलं नाही. तिथला जॉब सोडला, कागलमध्ये लागलो, कागल MIDCला, इंदोकॉन मध्ये लागलो. तिथे पण तसंच जॉब पूर्ण करायचा, 9 ते 6 करायचा, 6ला स्टार्टर मारायचा, ऑर्डर असेल तेव्हा इकडे यायचं. बर. इथली ऑर्डर मारून वगैरे परत संध्याकाळी रात्री कितीला जपून देत, 12-1-2 वाजून देत, स्टार्टर मारायचा, परत आपल्या घरी कागलमध्ये जाऊन राहायचं. सकाळी परत आणि 7ला ड्युटीवर. क्या बात आहे. म्हणजे चांगली स्ट्रगलिंग केली म्हणायची. भरपूर केलेली आहे. आवड पण जोपासली म्हणायची खरं. मग हा जो मला म्हणजे मी गुरु म्हणतोय, आज पण मला काय प्रॉब्लेम आला तर तो तिथं हजर असतो. म्हणजे आज त्याचा गाडीचा व्यवसाय, मी तिचीच गाडी सांगतो साऊंड साठी, मटेरियल नेण्यासाठी. म्हणजे असं म्हणेन की मी गुरुलाच घेऊन फिरतो. अच्छा. म्हणजे कायमस्वरूपी गुरुच्या सानिध्यामध्येच राहता. ओके ओके. असं आहे. आणि तो आता त्याचं काय की तो नाही, म्हणजे आपल्या गाडीचा पिकअप होती, पिकअप दिल्यानंतर इंट्रा घेतलाय. ओके ओके. त्याचा पण आता व्यवसाय चालू आहे. ज्यावेळेला माझे ऑर्डर असतात त्यावेळेला ते बाकीचे ऑर्डर कॅन्सल करतो आणि आपल्याकडे येतो. ओके ओके. असं आहे. ओके ओके. दादा खरोखर खूप छान वाटलं. संपूर्ण सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं आपल्या चावडी संवादाची या युट्यूब चॅनलवरती येऊन संपूर्ण गोष्टी सांगण्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद. दुसरी गोष्ट म्हणजे डीजेचा व्यवसाय नेमका काय असतो याबद्दल मलाच काय, आपले बरेचसे असे प्रेक्षक आहेत त्यांना देखील माहिती नव्हतं. त्यातल्या त्यात यामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात, त्या अडचणीवर आपण मात कशी करतो, त्यातल्या त्यात एखाद दुसरा गमतीदार किस्सा पण असतो. हे सगळं काय आम्हाला निवांतपणे बसून तुमच्याकडनं समजून घ्यायला मदत झाली. आणि सगळ्यात मला आवडणारी गोष्ट ती म्हणजे मी पुण्यामध्ये लहानाचा मोठा झालेला मुलगा, कोल्हापूर तसं आमचं गाव, मे महिन्याच्या दिवाळीच्या सुट्टीला गावाला येणारा मुलगा अचानक मध्ये गावी येतोय. आणि गावी आल्यानंतर इतकी व्यवस्थित सुटसुटीत माहिती देणारी माणसं देखील आपल्या भागामध्ये आहेत. हे बघून मला खरोखर खूप छान वाटलं. जसं आपण पहिल्यांदा बोललो होतो, मध्यंतरी बोललो होतो, आजही म्हणतो की कोल्हापूर म्हणजे विषय हाड तो का आणि कशासाठी ते आज कळलं. सो दादा मनापासून धन्यवाद. तुम्ही आपल्या चॅनलवरती आलात आणि आपल्याला संपूर्ण माहिती दिली. सो मंडळी, हे होते रोशन दादा, ज्यांच्याकडून आज आपण डीजे व्यवसायाबद्दल व्यवस्थित मध्ये माहिती घेतली. तुम्ही जर आपला हा व्हिडिओ आजरा तालुका, गडिंग्लज तालुका, गारगोटी तालुका, कागल तालुका किंवा कोल्हापूर जिल्हा इथून जर पाहत असाल आणि तुम्हाला तुमच्या मंडळासाठी किंवा तुमच्या घरातल्या इतरत्र कुठल्याही समारोपासाठी जर सिस्टीम लागत असेल किंवा सिस्टीमची आवश्यकता असेल, तुम्हाला शिकायचं असेल किंवा इतरत्र गोष्टींसंबंधी जर तुम्हाला काही वाटचाल करायची असेल तर तुम्ही नक्कीच जगदंब साऊंड सिस्टीम म्हणजेच रोशन भिवंगडे दादा, तुम्ही यांना आपल्या उत्तूर मम्मेवाडीमध्ये येऊन संपर्क करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे यांच्या व्यवसायासंबंधीचे सगळे काही डिटेल्स वगैरे, त्यातल्या त्यात यांच्या मगाशी आपण जे तुमच्या टीम बद्दल बोललो तर यांच्या टीमची सगळ्यांची नावं, त्यांचे नंबर, तुम्ही कॉन्टॅक्ट कसे कराल, प्लस तुम्ही सोशल मीडियाचे जे हँडल असतील हे सगळे काय तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटतील. सो मंडळी, एवढं बोलून मी रणजित तुम्हा सगळ्यांची रजा घेतो आणि अशा रीतीने आजचा पॉडकास्ट आपण इथेच थांबूया. धन्यवाद. ओके. पहिल्यांदा बघतो चालू होता का, नाहीतर व्हायचा पोपट.